नमस्कार मित्रांनो, कसे आहात सगळे? मस्त मजेत ना? एस क्लास एज्युकेशन बाय सुहानीमध्ये तुम्हा सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे. आज आपण पाहतोय 11th स्टँडर्ड बायोलॉजी NCERT मधील चॅप्टर नंबर 6 दॅट इज ॲनाटॉमी ऑफ फ्लावरिंग प्लांट्स. सो आय होप की तुम्ही याच्या आधी मॉर्फोलॉजीचा व्हिडिओ पाहिलेला आहे. त्यामध्ये आपण प्लांट बॉडीचे एक्सटर्नल कॅरेक्टर्स जे आहेत त्यांचा अभ्यास केला होता. मग आता आपण ॲनाटॉमीमध्ये काय शिकणार आहोत तर मॉर्फोलॉजीच्या एकदम अपोजिट म्हणजे काय तर द स्टडी ऑफ इंटरनल स्ट्रक्चर ऑफ प्लांट बॉडी आपण याच्यामध्ये शिकणार आहोत. आता यामध्ये आपण स्पेशली फ्लावरिंग प्लांट्स पाहणार आहोत. म्हणजे एंजिओस्पर्मचे मोस्टली सगळे कॅरेक्टरिस्टिक्स आपल्याला यामध्ये पाहायला मिळत आहेत. याआधीही आपण एंजिओस्पर्म्सबद्दल पूर्ण अभ्यास केलेला आहे मॉर्फोलॉजी संदर्भामध्ये. आता आपण पाहणार आहोत ॲनाटॉमी. मित्रांनो, एव्हरी संडेला सकाळी 11 वाजता अनअकॅडमीवरती एक फ्री स्कॉलरशिप टेस्ट आहे जे तुम्ही जॉईन करू शकता. लिंक्स तुम्हाला खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये पाहायला मिळतील. 60 मिनिट्सची टेस्ट आहे. 28 क्वेश्चन्स आहेत. तुम्हाला जर टेस्ट देताना किंवा एनरोलमेंटसाठी जर तुम्हाला कोड विचारला तर तुम्ही सुहानी 10 हा कोड वापरू शकता, ज्याद्वारे तुम्ही फ्री एनरोलमेंट करू शकता. टेस्ट दिल्यानंतर तुम्हाला तुमचा ऑल इंडिया रँक पाहता येईल. सोबतच तुम्ही या ठिकाणी स्कॉलरशिप देखील जिंकू शकता. आणि तुम्ही जर पाहिलं तर 12 डिसेंबरला 2 PM नंतर तुम्हाला या ठिकाणी एक फुल लेंथ टेस्ट पाहायला मिळणार आहे. नीट UG 2022साठी एनरोलमेंट फ्री आहे. या ठिकाणीही तुम्ही सुहानी 10 हा कोड वापरू शकता. सगळ्यांचे लिंक्स तुम्हाला खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये पाहायला मिळतील. पूर्ण सिलेबसवरती या टेस्ट होणार आहेत. सिलेबस समथिंग त्यांनी डिवाईड केलेला आहे आणि त्यानुसार तुमच्या टेस्ट होतील. 12 डिसेंबर नंतर हे सुरू होणार आहे आणि टेस्ट दुपारी 2 वाजल्यानंतर असणार आहेत. आणि ओके, सो एनरोलमेंटसाठी तुम्ही सुहानी 10 हा कोड वापरू शकता. टेस्ट फ्री असली तरीही तुम्हाला बरेचसे रिवॉर्ड्स या ठिकाणी मिळू शकतात. 1st to 5th पर्यंत तुमचा जर ऑल इंडिया रँक आला तर तुम्हाला मॅकबुक मिळणार आहे. 6 to 10th मध्ये रँक आला तर iPhone 12 आहे. 11 to 15 मध्ये रँक आला तर iPad आहे. नेक्स्ट आहे आपली ती काय तिचं नाव Alexa Echo तुम्हाला मिळणार आहे. Amazon Echo. नेक्स्ट आहे तुम्हाला काही Amazonचे गिफ्ट वाउचर्स मिळतील. तर हे सगळं तुम्हाला या ठिकाणी मिळणार आहे. नेक्स्ट आहे स्कॉलरशिप्स तुम्हाला मिळणार आहे. जर रँक 1 to 10 मध्ये आला तर 100% स्कॉलरशिप, 50% स्कॉलरशिप, 15% स्कॉलरशिप. सो तुम्ही असे सगळे टेस्ट देऊ शकता. सगळ्या टेस्ट फ्री ऑफ कॉस्ट आहेत. यामध्ये तुम्हाला जो 10 टेस्ट होणार आहेत एकूण सिलेबसवरती, म्हणजेच सिलेबस डिवाईड केला जाईल 10 टेस्टमध्ये आणि तुम्ही 10ही टेस्ट फ्रीमध्ये देऊ शकता. याद्वारे तुम्हाला तुमचा ऑल इंडिया रँक कळेल. जर तुम्हाला एखादा क्वेश्चन नाही आला तर टेस्टनंतर तुम्ही त्याचं व्हिडिओ सोल्युशन देखील पाहू शकता. सोबतच या ठिकाणी तुम्हाला कळणार आहे की कशा पद्धतीने तुमचा टेस्टचा अभ्यास झालेला आहे, सिलेबस कितपत कंप्लीट झालेला आहे वगैरे वगैरे, आणि तुम्ही तुमचा परफॉर्मन्स इम्प्रूव्ह करू शकता. सोबतच अनअकॅडमीवरती काही बॅचेस सुरू झालेल्या आहेत. त्या बॅचेस देखील तुम्हाला हवे असतील तर तुम्ही जॉईन करू शकता. या सगळ्याच्या लिंक्स तुम्हाला खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये पाहायला मिळतील. बॅचेससाठी तुम्ही जर पाहिलं तर काही दिवसानंतर या प्राइजेस वाढणार आहेत. प्राइजेसमध्ये थोडीशी वाढ होणार आहे. आता सध्या प्राइजेस कमी आहेत आणि त्या दरम्यान जर तुम्ही सुहानी 10 हा कोड वापरला तर तुम्हाला अजून याच्यामध्ये 10% डिस्काउंट पाहायला मिळेल. सो एकूण तुम्ही बरीचशी अमाऊंट सेव्ह करू शकता जर तुम्ही माझा कोड वापरला तर. सो सबस्क्रिप्शन हवं असेल तर लवकरात लवकर घ्या, कारण परत प्राइसेस इन्क्रीज होतील. सो थँक्यू सो मच. सगळ्यांच्या लिंक्स खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये पाहायला मिळतील. सो लेट अस स्टार्ट. सगळ्यात पहिल्यांदा या ठिकाणी डेफिनेशन पाहायला मिळत आहे की स्टडी ऑफ इंटरनल स्ट्रक्चर ऑफ प्लांट्स इज कॉल्ड एज ॲनाटॉमी. सो आता याच्यामध्ये आपण काय काय अभ्यास करतो. तुम्ही सगळ्यात पहिल्यांदा जेव्हा तुमचं 11th सुरू झालं होतं तेव्हा तुम्ही ॲनिमल टिश्यू पाहिलं असेल, हा लेसन अभ्यासला असेल. तर त्यामध्ये आपण ॲनिमलच्या बॉडीमध्ये जे काही टिश्यू आहेत मग ते एपिथेलियल असतील, कनेक्टिव्ह आहेत, न्यूरल आहेत आणि मस्क्युलर आहेत. सो या चारही टिश्यूजबद्दल आपण पाहिलं होतं. त्याच पद्धतीने प्लांटच्या बॉडीमध्ये जे काही टिश्यू असतात त्याचा अभ्यास आपण ॲनाटॉमीमध्ये करणार आहोत. फक्त टिश्यूज नाहीत तर ऑब्व्हियसली टिश्यूज ज्या सेल्सपासून बनलेले आहेत ते सेल्स, त्यासोबतच टिश्यू व्यतिरिक्त जे काही इतर वॅस्क्युलर बंडल्स वगैरे आहेत त्याचा अभ्यास आपण करणार आहोत. सो लेट अस स्टार्ट. सगळ्यात पहिल्यांदा आपण टिश्यू म्हणजे काय हे पाहणार आहोत. बाकी तुम्ही या ठिकाणी सगळं रीड करू शकता. या ठिकाणी फक्त डेफिनेशन महत्त्वाची होती आणि बाकी तुम्ही जे पण जनरल इन्फॉर्मेशन आहे की एंजिओस्पर्म्स म्हणजे काय, फ्लावरिंग प्लांट्स वगैरे सगळं या ठिकाणी सांगण्यात आलेलं आहे. ॲज यू नो की एंजिओस्पर्मचे 2 प्रकार पडतात. एक तर आहे डायकॉट्स आणि दुसरं म्हणजे मोनोकॉट्स. तर डायकॉट्स आणि मोनोकॉट्स यांच्यामध्ये बरेचसे कॅरेक्टर्स जरी सिमिलर असले तरीही यांच्यामध्ये काही डिफरन्सेस आहेत जे आपण याच चॅप्टरमध्ये पाहणार आहोत. मग रूट्समध्ये असणारे डिफरन्सेस असतील, स्टेममध्ये असणारे असतील किंवा जे पण लेयर्स असतात, आपण जे प्लांट्समध्ये लेयर्स पाहतो तर त्याच्यामध्ये असणारे डिफरन्सेस असतील ते सगळं आपण याच्यामध्ये पाहणार आहोत. सो दी टिश्यू. तुम्ही लहानपणापासून टिश्यूची डेफिनेशन ऐकत असाल की अ ग्रुप ऑफ सेल्स हॅव्हिंग सेम स्ट्रक्चर, सेम फंक्शन अँड सेम ओरिजिन, यांना आपण काय म्हणणार आहोत, टिश्यू. बट या ठिकाणी थोडेसे चेंजेस आहेत की ओरिजिन सेम असतंच, सोबतच फंक्शनही सेम असतं, मात्र स्ट्रक्चर काही ठिकाणी सेम असतं तर काही ठिकाणी डिफरंट असतं. म्हणजे स्ट्रक्चर मे बी सिमिलर ऑर मे बी डिसिमिलर.
सो आता स्ट्रक्चर जर सिमिलर किंवा डिसिमिलर असेल सेल्सचं तर हे चालतं का? तर ऑफकोर्स चालतं, कारण जर आपण प्लांट बॉडीमध्ये पाहिलं तर जे झायलेम फ्लोएम आहेत किंवा ज्यांना आपण कॉम्प्लेक्स परमनंट टिश्यू म्हणतो, हे आपण पुढे पुढे पाहणार आहोतच, ज्यांना आपण कॉम्प्लेक्स परमनंट टिश्यू म्हणतो, तर त्यांच्यामध्ये एकाच प्रकारचे म्हणजे एकाच स्ट्रक्चर असणारे सेल्स नसतात. ओरिजिन सेम असतं, फंक्शन सेम असतं, बट त्या सगळ्यांचं स्ट्रक्चर सेम असेलच असं काही नाही आहे. सो दॅट्स वाय आपण असं म्हणतो की प्लांट बॉडीमध्ये स्ट्रक्चर सिमिलर असतंही आणि डिसिमिलर असतंही, म्हणजे दोन्ही प्रकारचं स्ट्रक्चर आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतं. सो हे एक चेंजेस आहेत, बाकी सगळे डेफिनेशन सेम आहे. सो युजली जर आपण पाहिलं सगळ्यात सुरुवातीला आपण टाईप्स पाहतो नेहमी, तर त्याच पद्धतीने प्लांट टिश्यूचे दोन टाईप्स आहेत, मेरिस्टेमॅटिक टिश्यूज आणि दुसरं म्हणजे परमनंट टिश्यू. सो MP मेरिस्टेमॅटिक टिश्यूज आणि परमनंट टिश्यूज हे दोन प्रकार आहेत. आता तुम्ही मेरिस्टेम हा शब्द बऱ्याच ठिकाणी ऐकला असेल. ॲक्च्युली हा शब्द ग्रीक वर्ड आहे, तो मेरिस्टोस या शब्दापासून आलेला आहे आणि मेरिस्टोस याचा अर्थ होतो डिवायडेड. डिवायडेड म्हणजे काय? तर तुम्ही सेल डिव्हिजन पाहिलेलं आहे, म्हणजे हे जे मेरिस्टेमॅटिक टिश्यूजमध्ये असणारे जे मेरिस्टेम्स आहेत, जे सेल्स आहेत, ते सतत डिव्हिजन शो करतात, म्हणजे ते नेहमी पूर्ण लाईफपर्यंत डिवाइड होत असतात. तुम्ही लिव्हिंग वर्ल्ड चॅप्टरमध्ये पाहिलेलं आहे की जे प्लांट्स असतात तर ते थ्रू आउट लाईफ ग्रोथ शो करतात, म्हणजे कुठेही त्यांची ग्रोथ ते थांबवत नाहीत. फॉर एक्झाम्पल जर आपण ॲनिमल बॉडीमध्ये पाहिलं तर एका ठराविक एजपर्यंत बॉडीची ग्रोथ थांबते. ओके, सेल डिवाइड होतात ती वेगळी गोष्ट, पण एका ठराविक एजपर्यंतच आपली हाईट वाढते, आपले बॉडी पार्ट्स एका ठराविक एजपर्यंतच आपली हाडं वगैरे ग्रो होतात, आपली हाईट तिथपर्यंतच वाढते. सो हे काय झालं, एक रेस्ट्रिक्शन आहे किंवा एक सर्टन एज ठरलेला आहे. बट असं काही प्लांट्समध्ये नसतं. प्लांट्समध्ये ग्रोथ ही थ्रू आउट लाईफ होत असते. सो हे कशामुळे होत आहे? तर प्लांट्समध्ये आहेत मेरिस्टेमॅटिक सेल्स आणि हे सेल्स थ्रू आउट लाईफ डिवाइड होत असतात आणि त्याच्यामुळे प्लांट बॉडी थ्रू आउट लाईफ ग्रो होत असते. ओके, सो लेट अस स्टार्ट. आता हे जे आपण दोन प्रकार पाडले, मेरिस्टेमॅटिक टिश्यूज आणि परमनंट टिश्यूज, तुम्हाला आतापर्यंत कळलं असेलच की हे प्रकार कशावरती पाडलेले आहेत? द कॅपॅसिटी ऑफ दी सेल्स टू डिवाइड. जे सेल्स डिवाइड होतात, नेहमी डिवाइड होतात, त्यांना आपण म्हणतो मेरिस्टेमॅटिक सेल्स, किंवा त्याच्यापासून जे टिश्यू तयार होतात त्याला आपण म्हणतो मेरिस्टेमॅटिक टिश्यूज. आणि जे सेल्स डिवाइड होत नाहीत किंवा ज्यांची कॅपॅसिटी डिवाइड होण्याची एकतर परमनंटली स्टॉप झालेली आहे किंवा टेम्पररी स्टॉप झालेली आहे, अशा सेल्सला आपण म्हणतो परमनंट सेल्स. म्हणजे तुम्हाला हे कळलं असेल की परमनंट सेल्स जे आहेत तर ते मेरिस्टेमॅटिक सेल्सपासूनच तयार झालेले आहेत. कन्फ्युजन होतंय का? पुन्हा एकदा सांगते. हे बघा, आपल्याकडे टिश्यूचे दोन प्रकार आहेत. एक तर आहेत ते म्हणजे मेरिस्टेमॅटिक सेल्सचे टिश्यू, म्हणजे मेरिस्टेमॅटिक सेल्सचा ग्रुप, आणि दुसरं आहे ते म्हणजे परमनंट सेल्स. ओके, परमनंट टिश्यू ज्याला आपण म्हणतो. मग आता या ठिकाणी सगळ्यात पहिल्यांदा कोणते सेल्स आले असतील? ऑब्व्हियसली मेरिस्टेमॅटिक. का? तर या सेल्सकडे डिवाइड होण्याची कॅपॅसिटी आहे. ओके, हे सेल्स पटापट डिवाइड होतात, खूप मोठ्या संख्येने डिवाइड होतात, थ्रू आउट लाईफ डिवाइड होतात. सो सगळ्यात पहिल्यांदा आले ते म्हणजे मेरिस्टेमॅटिक सेल्स, त्याच्यापासून तयार झाले मेरिस्टेमॅटिक टिश्यूज. ओके, सो आता हे जे मेरिस्टेमॅटिक टिश्यूज तयार झालेले आहेत, आता हे टिश्यूज कसे आहेत? थ्रू आउट लाईफ डिवाइड होणार. मग हे जेव्हा डिवाइड होतात तर एका पर्टिक्युलर पिरियड नंतर यांची डिवाइड होण्याची क्षमता, जेव्हा हे मॅच्युअर होतात तेव्हा ती एकतर टेम्पररी संपते, म्हणजे टेम्पररी ती क्षमता नाहीशी होते, किंवा परमनंट ती क्षमता नाहीशी होते. मग जेव्हा ह्यांची डिवाइड होण्याची क्षमता नाहीशी होते किंवा जेव्हा हे पूर्णतः मॅच्युअर होतात तेव्हा त्यांना आपण म्हणणार आहोत परमनंट सेल. म्हणजे जे परमनंट सेल्स आहेत किंवा जे परमनंट टिश्यू आहेत तर ते कोणापासून आलेले आहेत? मेरिस्टेमॅटिक टिश्यूपासूनच आलेले आहेत. म्हणजे जो सगळ्यात पहिला सेल आहे तो कोणता झाला? मेरिस्टेम्स. ओके, मेरिस्टेम्सपासूनच पूर्ण प्लांट बॉडी डेव्हलप झालेली आहे. सो आय होप तुम्हाला कळलं असेल. आता या ठिकाणी आपण मेरिस्टेमॅटिक टिश्यूज डीपमध्ये पाहणार आहोत. सो द ग्रोथ इन प्लांट्स इज लार्जली रेस्ट्रिक्टेड टू स्पेशलाइज्ड रिजन्स ऑफ ॲक्टिव्ह सेल डिव्हिजन कॉल्ड ॲज मेरिस्टेम्स. मेरिस्टेम्स हा एक ग्रीक वर्ड आहे. ओरिजिनल ग्रीक शब्द आहे ते म्हणजे मेरिस्टोस, याचा अर्थ होतो डिवाइड. हे सेल्स सतत डिव्हिजन करत असतात, दॅट्स वाय आपण ह्याला मेरिस्टेम्स असं म्हणणार आहोत. नेक्स्ट आहे प्लांट्स हॅव डिफरंट काइंड ऑफ मेरिस्टेम्स. द मेरिस्टेम्स, आता याच्यामध्ये मेरिस्टेम्समध्ये पण प्रकार आहेत. ऑब्व्हियसली प्लांटची बॉडी खूप मोठी आहे, शूट पार्ट आहे, रूट पार्ट आहे, ओके, लिव्ज आहेत, बर्ड्स आहेत. सो या सगळ्या पार्टमध्ये जे मेरिस्टेम्स असणार आहेत त्यांच्या लोकेशननुसार त्यांची नावं वेगवेगळी आहेत. सो आता सपोज द मेरिस्टेम विच ऑकर्स ॲट द टीप ऑफ रूट्स. टीप ऑफ रूट्स म्हणजे काय? हे सपोज की टॅपरूट आहे, याच्या टीपमध्ये म्हणजेच याच्या टोकावरती जे काही सेल्स तुम्हाला पाहायला मिळणार आहेत, मेरिस्टेमॅटिक टिश्यू तुम्हाला पाहायला मिळणार आहेत, ते असणार आहेत टीप रिजनमध्ये. आणि नेक्स्ट आहे ते म्हणजे शूट पार्ट आहे, म्हणजे वरचा स्टीमचा पार्ट आहे. या ठिकाणी पण तुम्हाला मेरिस्टेमॅटिक टिश्यूज पाहायला मिळतील. सो हे जे टीपच्या रिजनमध्ये म्हणजे टोकावरती जे कुठेही, म्हणजे शूट पार्टमध्ये असो, रूट पार्टमध्ये असो, कुठेही जेव्हा टिप्सवरती मेरिस्टेमॅटिक टिश्यूज प्रेझेंट असतात तेव्हा त्याला आपण म्हणणार आहोत अपायकल मेरिस्टेम्स. सो हा जो अपायकल शब्द आहे हा बेसिकली अपेक्स वगैरे, म्हणजे अपेक्स म्हणजेच काय, एक पॉईंट किंवा टोकदार किंवा टोक यासाठी आपण वापरतो. सो अपायकल म्हणजे काय? टोकावरती असणारे, टीपवरती असणारे. ओके,
सो त्याला आपण म्हणणार आहोत अपायकल मेरिस्टेम्स. आता हे जेव्हा अपायकल मेरिस्टेम्स रूटच्या टीपवरती प्रेझेंट आहेत, आपण काय पाहिलं की हे सतत डिवाइड होत असतात. ओके, आपण मॉर्फोलॉजीमध्ये पण रूटमध्ये एक एरिया पाहिला होता, मेरिस्टेमॅटिक रिजन ऑफ मेरिस्टेम. सो त्या ठिकाणी आपण काय पाहिलं होतं की हे सेल्स खूप रॅपिडली डिवाइड होतात आणि त्यामुळे या रूटची लेंथ वाढत जाते. ओके, हे आपण पाहिलं होतं. त्यासोबतच शूट पार्टमध्ये पण या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतात अपायकल मेरिस्टेम्स, ज्याद्वारे हे डिवाइड होतात आणि हा जो शूट पार्ट आहे तर त्याची लेंथ इन्क्रीज होते. सो हे असणार आहे अपायकल मेरिस्टेम्स, जे टीप रिजनमध्ये प्रेझेंट असतात. मी खूपदा रिपीट करते कारण हेच आहे की तुमच्या लक्षात राहावं. नेक्स्ट या ठिकाणी तुम्हाला प्रॉपर डायग्राम पाहायला मिळते. सो हे आहे रूट टीप आणि हे आहे शूट टीप. सो रूट टीपमध्ये तुम्ही जर पाहिलं तर हे आहे रूट कॅप. तुम्ही मॉर्फोलॉजीमध्ये पाहिलेलं आहे की रूटचा जो हा पार्ट आहे हा ओरिजिनल एपेक्स आहे, पण हा पार्ट खूप टेंडर असतो, खूप नाजूक असतो आणि याला प्रोटेक्ट करण्यासाठी रूटवरती एक कॅप असते, त्याला आपण म्हणतो रूट कॅप. सो जे आपले अपायकल मेरिस्टेम्स असणार आहेत ते रूट कॅपमध्ये असतील की रूट एपेक्समध्ये? ऑब्वियसली रूट कॅपमध्ये नसणार आहेत, रूटच्या एपेक्समध्ये असणार आहेत. सो या ठिकाणी आहे रूटचे एपेक्स, ज्या ठिकाणी तुम्हाला मेरिस्टेमॅटिक टिश्यूज जे आहेत, सेल्स जे आहेत तर ते पाहायला मिळतात. ओके, सो हे आहेत तुमचे रूट अपायकलमध्ये असणारे मेरिस्टेम्स. आणि बाकीचा पार्ट आहे कॉर्टेक्स म्हणजे काय किंवा सेंट्रल सिलेंड्रिकल, जे पण हे सगळे पार्ट्स आहेत हे आपण पुढे पाहणार आहोतच. सो तुम्हाला नेक्स्ट स्लाइड्समध्ये किंवा जेव्हा आपण ॲक्च्युअल इंटरनल स्ट्रक्चर पाहू तेव्हा तुम्हाला हे क्लिअर होईल की हे सगळे काय पार्ट्स आहेत. ओके, आता जस्ट फक्त एवढंच लक्षात ठेवा की तुम्हाला जर ॲज अ लेबलिंगसाठी विचारलं गेलं की हा कोणता रिजन आहे किंवा या ठिकाणी कोणते टिश्यूज आहेत, कोणते सेल्स आहेत, तर तुम्हाला या ठिकाणी मेरिस्टेमॅटिक सेल्स आहेत आणि त्यातल्या त्यात जर डीपमध्ये विचारलं तर अपायकल मेरिस्टेमॅटिक आहे हे सांगता आलं पाहिजे. ओके, आफ्टर दॅट नेक्स्ट आहे शूट पार्टमध्ये. शूट पार्टमध्ये जर पाहिलं तर या ठिकाणी तुम्हाला लीफ प्रीमोडियम पाहायला मिळत आहे, हे पण आपण पुढे पाहणार आहोतच. नेक्स्ट आहे तुम्ही जर पाहिलं तर हे शूट रिजन आहे की ज्या ठिकाणाहून आपलं जे शूट आहे तर त्याची लेंथ इन्क्रीज होणार आहे किंवा ते अजून थोडंसं ग्रो होणार आहे. ओके, सो हा जो पार्ट आहे या ठिकाणी तुम्हाला मेरिस्टेमॅटिक सेल्स पाहायला मिळतात. सो याला आपण म्हणतो मेरिस्टेमॅटिक झोन. नेक्स्ट आहे एक्सिलरी बड. एक्सिलरी बड म्हणजे काय? हे आहे आपलं स्टीम, हे आहे आपलं लीफ. सो स्टीम आणि लीफ यांच्यामध्ये हा जो अँगल तयार होतो या ठिकाणी, तर अँगलमधून जे बड निघणार आहे बाहेर त्याला आपण म्हणणार आहोत एक्सिलरी बड. ओके, सो हे जे बड आहे याला आपण म्हणतो एक्सिलरी बड आणि हा जो अँगल आहे याला आपण म्हणतो एक्साईल. सो एक्साईल या अँगलमधून बाहेर येत असल्यामुळे त्याला आपण एक्सिलरी बड असं म्हणतो. ओके, आणि या ठिकाणी डिफरन्शिएटिंग व्हॅस्क्युलर टिश्यू म्हणजे काय? झायलेम आणि फ्लोएम. सो ते या ठिकाणी प्रेझेंट आहेत, त्यांचा पण डेप्थमध्ये स्टडी आपण पुढे करणार आहोत. So root apical meristem occupies the tip of a root, while the shoot apical meristem occupies the distant most region of the stem axis. So या ठिकाणी आपण त्याचं लोकेशन पाहिलेलं आहे की हे कुठे पाहायला मिळतात. सो हे झालं अपायकल मेरिस्टेम बद्दल. नेक्स्ट आहे ते म्हणजे एक्सिलरी मेरिस्टेम. सो ड्युरिंग द फॉर्मेशन ऑफ लीव्स, जेव्हा लीव्स, आता ऑब्वियसली लीव्स पण कशामुळे तयार होणार आहेत? अपायकल मेरिस्टेममुळेच, कारण अपायकल मेरिस्टेम कशामध्ये प्रेझेंट आहे? शूट जे आहे आपलं तर शूटच्या एपेक्स पार्टमध्ये प्रेझेंट आहे. आता तुम्ही नोट्स पाहिलेला आहे मॉर्फोलॉजीमध्ये. सो जेव्हा आपलं स्टीम ग्रो होतं, सपोज की एवढं स्टीम ग्रो झालं, नेक्स्ट इथे स्टीम ग्रो झालं. आता जेव्हा हे स्टीम अशा पद्धतीने ग्रो होणार आहे तर इथे एवढं ग्रो झाल्यानंतर इथे थोडेसे जे आपले मेरिस्टेमॅटिक सेल्स आहेत तर ते राहतात. ओके, कारण असे कसे सगळे सेल्स घेऊन जाणार ना. सो थोडेसे सेल्स जे आहेत तर ते या ठिकाणी राहतात, नोट्सच्या रिजनमध्ये प्रेझेंट असतात. ओके, सो या ठिकाणी काय होतं, या मेरिस्टेमॅटिक सेल्सपासून या ठिकाणी लीफ अराईज होतं आणि जे थोडेसे लेफ्ट बिहाइंड म्हणजे थोडेसे राहिलेले जे मेरिस्टेमॅटिक सेल्स होते तर ते थोडेसे राहिलेले सेल्स डिवाइड होतात आणि त्यापासून या ठिकाणी काय होतं, जे एक्सिलरी बर्ड आहे तर ते ग्रो होतं. ओके, तुम्हाला प्रश्न पडला असेल की एक्सिलरी बर्ड कसं ग्रो होतं आणि ते बरोबर त्या अँगलमधूनच कसं काय ग्रो होतं, अधूनमधून कुठूनही कसं काय ग्रो होत नाही. तर रिझन हेच आहे याच्या मागे की हे जे स्टीम आहे त्याच्या नोड्सवरती बरोबर या ठिकाणी लीव्ज उगवतात, हे आपण मॉर्फोलॉजीमध्ये पाहिलेलं आहे. आणि जेव्हा हे ग्रोथ होत असते किंवा जेव्हा हे लीव्ज ग्रो होतात, कोणापासून ग्रो होतात? अपायकल मेरिस्टेममधून. तर तेव्हा काही अपायकल मेरिस्टेम्स त्या ठिकाणी शिल्लक राहतात आणि ते जे शिल्लक राहिलेले मेरिस्टेम्स आहेत ते त्यांच्या प्रॉपर्टीनुसार डिवाइड होतात आणि डिवाइड झाल्यामुळे या ठिकाणी एक स्ट्रक्चर तयार होतं ज्याला आपण म्हणणार आहोत एक्सिलरी बर्ड. सिम्पल. आय होप की तुम्हाला कळलं असेल. सो हे जे एक्सिलरी बर्ड आहे ते या ठिकाणी तयार होणार आहे आणि सच बर्ड्स आर प्रेझेंट इन द एक्साइल्स ऑफ लीव्स. एक्साइल्स म्हणजे तो जो पर्टिक्युलर अँगल तयार होतो या ठिकाणी प्रेझेंट असतात. अँड आर कॅपेबल ऑफ फॉर्मिंग अ ब्रांच ऑर अ फ्लावर. आणि हे जे एक्साइलमधून येणारे बर्ड्स आहेत हेच पुढे काही प्रसंगी बर्डमध्ये कन्वर्ट होतात, काही ठिकाणी याचंच कन्वर्जन ब्रांचमध्ये होतं. जर ते इनफ स्ट्रॉंग असेल तर ब्रांचमध्ये कन्वर्ट होणार. सो तुम्ही बऱ्याचदा पाहिलं असेल की नोड्समधूनच ब्रांचेस अराईज होतात वगैरे, तर ते याच्यामुळेच होतं. ओके, म्हणजे जे ही ग्रोथ आपल्याला वरच्यावर पाहायला मिळते, मग ते स्टीमच्या पार्टमध्ये असो,
शूट पार्टमध्ये असो किंवा रूटच्या पार्टमध्ये असो, जर आपण आतलं म्हणजे अंडरग्राऊंडचं स्टडी करणार असू तर स्वतः हे जे ग्रोथ आपल्याला पाहायला मिळते, जे आपण इझिली पाहू शकतो, ती कशामुळे होणार आहे? अपायकल मेरिस्टेम्समुळे. ओके. सो नेक्स्ट आहे अजून एक प्रकारचे मेरिस्टीम आहे. आतापर्यंत आपण 2 मेरिस्टीम्स पाहिलेले आहेत, एक तर अपायकल मेरिस्टीम आणि त्याच्यासोबतच अपायकलमध्येच म्हणजे त्याला आपण सेपरेट असा पार्ट मानत नाही, बट तरीही आपण त्याला सेपरेट घेऊया. त्याला आपण म्हणणार आहोत ते म्हणजे एक्सिलरी मेरिस्टीम. ओके, एक्सिलरी मेरिस्टीम. सो अपायकल मेरिस्टीम आणि एक्सिलरी मेरिस्टीम आपण पाहिलेला आहे. आय होप तुम्हाला दोन्ही टॉपिक्स क्लिअर असतील. आता आपण पाहतोय इंटरकॅलरी मेरिस्टीम. इंटरकॅलरी नावातच इंटर आहे, याचा अर्थ हे कुठेतरी मध्ये आधी प्रेझेंट असणार आहे, दोघात तिसरा वगैरे असं काहीतरी असणार आहे. सो लेट अस सी कोणाच्या मध्ये प्रेझेंट आहे. सो मगाशी तुम्हाला सांगितल्याप्रमाणे मॅच्युअर टिश्यू असतात. मॅच्युअर टिश्यू म्हणजे काय? मेरिस्टेमॅटिक टिश्यूज, बट ते काय होतात? त्याची डिव्हिजनची जी प्रॉपर्टी आहे तर ते एका कालावधीनंतर लूज होते, ते अजून स्ट्रॉंग होतात, ते अजून मॅच्युअर होतात आणि त्याला आपण म्हणतो परमनंट टिश्यूज. ओके, मॅच्युअर टिश्यू आणि परमनंट टिश्यू एकच आहेत आणि इमॅच्युअर टिश्यू आणि मेरिस्टेमॅटिक टिश्यू एक आहेत. ओके, कारण जेव्हा मेरिस्टेमॅटिक टिश्यूज म्हणजेच इमॅच्युअर टिश्यूज मॅच्युअर होतात तेव्हाच त्याला आपण परमनंट टिश्यू म्हणतो. म्हणजे ऑब्व्हियसली मॅच्युअर टिश्यू आणि परमनंट टिश्यू हे एकच प्रकार आहेत. ओके, सो आता या ठिकाणी हे जे मॅच्युअर टिश्यू आहेत म्हणजेच जे परमनंट टिश्यू आहेत यांच्या मध्ये जे टिश्यूज प्रेझेंट असतात त्याला आपण म्हणणार आहोत इंटरकॅलरी टिश्यूज. आणि हे जे इंटरकॅलरी टिश्यूज असतात किंवा जे इंटरकॅलरी मेरिस्टीम्स आहेत हे कसे असतात? इमॅच्युअर असतात, हे ग्रोथ दाखवतात. ओके, सो आय होप तुम्हाला या ठिकाणी डायग्राम दिली असेल, नाही दिली. ओके, आपण ड्रॉ करूया. सो तुम्ही जर स्पेशली ग्रास वगैरे पाहिल्या असतील ह्याच्यामध्ये काय असतं ते गार्डनमध्ये वगैरे, तर त्या ठिकाणी तुम्ही पाहिलं असेल अशा पद्धतीने स्ट्रक्चर असतं ग्रासचं. लेट मी इथे ड्रॉ करूया आपण. सो बेसिकली अशा पद्धतीने तुम्ही पाहिलं असेल की एवढं प्रॉपरली नाही ड्रॉ करत आहे, बट जस्ट इमॅजिन करा की हे आहे तुमचं स्टीमचं एखादं टोक जे ग्रासेस वगैरे असतात तर त्यामध्ये, आणि हे त्याचे ब्रांचेस आहेत अशा पद्धतीने. ओके, सो ऑब्व्हियसली हा टिपचा पार्ट आहे, म्हणजे इथे काय असणार आहे? अपायकल मेरिस्टीम असणार आहे. सो या ठिकाणी तुमचं असणार आहे अपायकल मेरिस्टीम. मग आता इथे जर तुम्ही मध्ये पाहिलं तर मध्ये या ठिकाणी काय असतात? परमनंट टिश्यू असतात. ओके, का? परमनंट टिश्यू बेसिकली काय काम करतात? त्या प्लांटला सपोर्ट वगैरे देण्याचं काम करतात, एक मेकॅनिकल सपोर्ट देण्याचं काम करतात. आणि जे आपले मेरिस्टेमॅटिक टिश्यूज आहेत ते इमॅच्युअर आहेत, ते ग्रोथ दाखवण्याचं काम करतात. सो मध्ये असणार आहे तुमचे परमनंट टिश्यू. आणि हे जे परमनंट टिश्यू आहेत तर यांच्या मधला हा जो भाग असणार आहे तो कशाने पॅक असणार आहे? तर त्याला आपण म्हणणार आहोत इंटरकॅलरी मेरिस्टीम. आता हे मध्ये का असतात? तर जर तुम्ही पाहिलं तर या ठिकाणी ग्रोथ दाखवणार आहेत अपायकल मेरिस्टीम, पण जर फक्त अपायकल मेरिस्टीमच असतील तर हे फक्त वरचाच भाग ग्रो होईल, हा पण भाग ग्रो झाला पाहिजे ना, कारण इथे पण ग्रोथ झाली पाहिजे. मग त्यासाठी इथे ग्रोथ होण्यासाठी जे असणार आहे त्याला आपण म्हणणार आहोत इंटरकॅलरी मेरिस्टीम्स. सो इथे मध्ये असतात ते परमनंट टिश्यूजच्या मध्ये. सोबतच तुम्ही बऱ्याचदा पाहिलं असेल जे गवत वगैरे असतं तर जे हर्बिओरस ॲनिमल्स असतात तर ते गवत चरतात, म्हणजे गवत खातात. सो सपोज की एखाद्या हर्बिओरस ॲनिमलने, इथे कुठेतरी असा एखादा ॲनिमल आहे 4 पायवाला, सो हा जो हर्बिओरस ॲनिमल आहे याने काय केलं? हा जो वरचा भाग आहे ग्रासचा तर तो खाऊन टाकला. मग आता अपायकल मेरिस्टीम तर गेलं. मग अपायकल मेरिस्टीम गेल्यानंतर हे प्लांट डेव्हलप कसं होणार किंवा पुढे ग्रो कसं होणार? तर त्यासाठी हेल्प करणार आहे ते म्हणजे हे इंटरकॅलरी मेरिस्टीम्स. मग आता हे जे मध्ये प्रेझेंट असणारे इंटरकॅलरी मेरिस्टीम्स जे आहेत ते आता ग्रोथ शो करणार आहेत आणि त्याच्यामुळे हे जे तुटलेला भाग होता किंवा जो या ठिकाणी कमी झालेला भाग होता तर तो हळूहळू डेव्हलप होणार आहे. ओके, सो अशा पद्धतीने जेव्हा हर्बिओरस ॲनिमल्स एखाद्या ग्रासला वरून खाऊन वगैरे टाकतात तर तेव्हा ते ग्रास डेट म्हणजे लगेच ते मरून जात नाही, तर त्याच्यामध्ये जे काही मध्ये असणारे इंटरकॅलरी मेरिस्टीम्स आहेत तर ते त्या ग्रासला पुन्हा एकदा ग्रो व्हायला हेल्प करतात, कारण ते पण मेरिस्टीमच आहेत, त्यांच्यामध्ये पण डिव्हिजनची प्रॉपर्टी आहे. सो ते डिवाइड होतात आणि प्लांटला पुन्हा एकदा ग्रो करतात. ओके, सो हे तुम्हाला मोस्टली विचारलं जातं की ग्रासेसमध्ये जो तुटलेला पार्ट आहे तर तो रिजनरेट करण्याचं काम कोण करतं? तर त्याचं उत्तर आहे ते म्हणजे इंटरकॅलरी मसल्स. आणि हा पार्ट कोणामुळे तुटतो? तर ते आहे हर्बिओरस ॲनिमल्समुळे. ओके, सो हे तुम्हाला MCQsमध्ये विचारलं जाऊ शकतं. आता हे जे अपायकल मेरिस्टीम्स आपण पाहिले जे की टीप रिजनमध्ये प्रेझेंट होते, इंटरकॅलरी मेरिस्टीम्स जे की परमनंट टिश्यूजच्या मध्ये प्रेझेंट होते आर प्रायमरी मेरिस्टीम्स. आता प्रायमरी मेरिस्टीम्स म्हणजे काय? तर जेव्हा एखादा प्लांट ग्रो होतं तर ते प्लांट ग्रो होत असताना एकदम सुरुवातीपासून जे सेल्स त्या प्लांटमध्ये प्रेझेंट असतात त्याला आपण म्हणणार आहोत प्रायमरी सेल्स. आणि सेल्सच्या एका ग्रुपला आपण काय म्हणतो? मेरिस्टीम्स. सो त्याला आपण म्हणणार आहोत प्रायमरी मेरिस्टीम्स. पुन्हा एकदा, प्लांटच्या सुरुवातीच्या ग्रोथपासून जे टिश्यूज किंवा सेल्स त्या प्लांट बॉडीमध्ये प्रेझेंट असतात त्याला आपण म्हणतो प्रायमरी मेरिस्टीम्स. मग सेकंडरी पण असतं का? ऑब्व्हियसली असतं,
मग सेकंडरी कधी तयार होतं, तर जेव्हा प्रायमरी टिश्यूज तयार झाल्यानंतर ते मॅच्युअर होतात, तेव्हा त्या मॅच्युअर झालेले सेल्सलाच आपण काय म्हणणार आहोत, सेकंडरी मेरिस्टेम्स. ते आपण पुढे अभ्यासणार आहोत. आधी आपण हा पॅरेग्राफ कंप्लीट करूया. सो हे जे तुम्हाला हे पण MCQsमध्ये वगैरे विचारलं जाऊ शकतं की इंटरकॅलरी मेरिस्टेम्स आहेत आणि अपायकल मेरिस्टेम्स जे आहेत त्यांना आपण काय म्हणतो, त्यांना आपण प्रायमरी मेरिस्टेम्स म्हणतो, कारण ते प्लांटमध्ये सुरुवातीपासून ग्रोथ म्हणजे प्लांटची ग्रोथच यांच्यामुळे होते. सो सुरुवातीपासून प्लांट ग्रोथमध्ये हे हेल्प करतात. So because they appear early in the plant and contribute to the formation of primary plant body. प्रायमरी प्लांट बॉडी फॉर्म करण्याचं काम कोणाकडे असणार आहे, या प्रायमरी मेरिस्टेमकडे, म्हणजेच अपायकल मेरिस्टेम आणि इंटरकॅलरी मेरिस्टेमकडे. सो हे झालं प्रायमरी मेरिस्टेमबद्दल. आतापर्यंत आपण जे काही प्रकार पाहिलेत ते आपण थोडक्यात एकदा रिवाईज करूया. सगळ्यात पहिल्यांदा आपण पाहिलं टिश्यू. टिश्यूचे दोन प्रकार असतात. थोडं छोटं लिहिते. टिश्यूचे दोन प्रकार असतात, एकतर मेरिस्टेमॅटिक टिश्यू आणि एकतर परमनंट टिश्यू. सो मेरिस्टेमॅटिक टिश्यूचा एक प्रकार आपण पाहिला होता प्रायमरी. सेकंडरी अजून पाहायचा आहे, मी जस्ट या ठिकाणी सेकंडरी नाव देते. सो प्रायमरी टिश्यूमध्ये आपण काय काय पाहिलं, आता अपायकल एक पाहिलं आणि दुसरी गोष्ट म्हणजे आपण पाहिलं इंटरकॅलरी. आता आपण पाहणार आहोत ते म्हणजे सेकंडरी मेरिस्टेम्स. सेकंडरी मेरिस्टेम्सचे एक म्हणजे सेकंडरी मेरिस्टेम्समध्ये काय येतं, तर लॅटरल मेरिस्टेम्स. आता हे लॅटरल काय आहे ते आपण पाहतोय. आतापर्यंत आपण मेरिस्टेमॅटिकमध्येच आहोत आणि हा तुम्ही चार्ट हवा असेल तर याचा स्क्रीनशॉट घेऊ शकता, कारण मेरिस्टेम्समध्ये एवढेच प्रकार आहेत. एकतर पहिल्यांदा प्रायमरीचे पुढे दोन सबटाईप्स पडतात, अपायकल आणि इंटरकॅलरी. नेक्स्ट आहे ते म्हणजे सेकंडरी. याचा एक प्रकार पडतो ते म्हणजे लॅटरल मेरिस्टेम्स. सो लेट अस सी लॅटरल मेरिस्टेम्स. आजा. So the meristem that occurs in the mature region of roots and shoots of many plants, particularly those that produce woody axis. woody axis म्हणजे काय, असं आहे का की सगळ्याच प्लांट्सला ऊड असतं, असं काही नाही आहे. तुम्ही जर रोज वगैरे पाहिलं तर रोजच्या स्टीमला ऊड असतं का, तर नाही. म्हणजे जर जे तुम्ही मोगरा किंवा असे जे काही ज्याला आपण मोनोकॉट्स तर नाही म्हणता येणार, म्हणजे ते फ्लावरिंग प्लांट्स आहेत, सो मोनोकॉट्स नाही म्हणू शकत. पण जे तुम्ही हर्ब्स वगैरे पाहता तर हर्ब्समध्ये तुम्हाला ऊड पाहायला मिळतं का, तर नाही पाहायला मिळत. तेच जर तुम्ही बेनियन ट्रीमध्ये पाहिलं तर तुम्हाला ऊड पाहायला मिळतं, म्हणजे उडी एक्सिस पाहायला मिळतो. सो जे उडी एक्सिसवाले प्लांट्स असतात, मग ते बेनियन ट्री असेल किंवा मँगोचं ट्री असेल, तर यांच्यामध्ये जो उडी ॲक्सिस असतो तर त्याच्यामध्ये प्रेझेंट असतात सेकंडरी मेरिस्टेम. म्हणजे तुम्ही यामधून हे कन्क्ल्युजन काढू शकता की हे जे सेकंडरी मेरिस्टेम्स आहेत किंवा जे लेटरल मेरिस्टेम्स आहेत, सेकंडरी मेरिस्टेम्स आणि लेटरल मेरिस्टेम्स एकच नाव आहेत. ओके, एकच आहे, दोघं वेगवेगळी नाही आहेत. सेकंडरी मेरिस्टेमलाच आपण लेटरल मेरिस्टेम म्हणतो किंवा सेकंडरी मेरिस्टेमचाच प्रकार आहे तो म्हणजे लेटरल मेरिस्टेम. सो दोघांचाही अर्थ एकच होतो. सो मी कुठे होते, तर हे जे सेकंडरी मेरिस्टेम्स आहेत तर ते काहीच जे उडी ॲक्सिसवाले प्लांट्स आहेत त्यांच्यामध्ये प्रेझेंट असतं, सगळ्या प्लांट्समध्ये हे प्रेझेंट नसतं. ओके, सो तुम्हाला आता या ठिकाणी एक शब्द पाहायला मिळतोय मॅच्युअर. ओके, सो तुम्ही म्हणाल मग हे मॅच्युअर आहेत का, तर नाही, हे मॅच्युअर रिजनमध्ये आहेत. ओके, कुठे आहेत, मॅच्युअर रिजनमध्ये आहेत, म्हणजे परमनंट टिश्यूज ज्या ठिकाणी असतात त्यांच्या रिजनमध्ये आहेत. बट हे स्वतःला डिवाइड करतात, स्वतःहून डिवाइड करतात. हे लिव्हिंग आहेत, हे इमॅच्युअर आहेत. ओके, सो याला आपण म्हणणार आहोत सेकंडरी मेरिस्टेम्स किंवा लॅटरल मेरिस्टेम्स. याला सिलेंड्रिकल मेरिस्टेम्स असंही म्हणतात का, तर ह्यांचं ॲपिरियन्स थोडंसं सिलेंडरसारखं असणार आहे. तुम्ही पाहिले ना की शेवटचं जे म्हणजे तुम्ही जेव्हा स्टीम पाहता बेनियन ट्रीचं वगैरे, ते कसं असतं, सिलेंड्रिकल असतं. त्या ठिकाणी पण सेकंडरी ग्रोथ होते म्हणून ते सिलेंड्रिकल असतं. सो हे जे लेटरल मेरिस्टेम्स आहेत ते पण थोडक्यात सिलेंड्रिकलच असतात. आणि याचे तीन प्रकार आहेत. तुम्हाला हे विचारलं जाऊ शकतं की लेटरल मेरिस्टेम किंवा सेकंडरी मेरिस्टेमचे तीन प्रकार कोणते आहेत. एक तर फॅसिक्युलर व्हॅस्क्युलर कॅम्बियम. नाव काय आहे, फॅसिक्युलर व्हॅस्क्युलर कॅम्बियम. हे जे फॅसिक्युलर व्हॅस्क्युलर कॅम्बियम आहे याचंच अजून एक नाव आहे ते म्हणजे इंट्रा फॅसिक्युलर व्हॅस्क्युलर कॅम्बियम. सो हे जे फॅसिक्युलर व्हॅस्क्युलर कॅम्बियम आहे याचंच दुसरं नाव आहे ते म्हणजे इंट्रा फॅसिक्युलर व्हॅस्क्युलर कॅम्बियम. आता हे कुठे असतं, तर तुम्हाला व्हॅस्क्युलर बंडल्स माहिती आहेत. झायलेम फ्लोएम तुम्ही 7वी 8वी 9वी कधीतरी शिकला असालच. सो हे जे व्हॅस्क्युलर बंडल्स असतात किंवा हे जे झायलेम फ्लोएम असतात तर यांच्या आतमध्ये म्हणजे एका झायलेम बंडलच्या आतमध्ये जे प्रेझेंट असणार आहे त्याला आपण म्हणणार आहोत फॅसिक्युलर व्हॅस्क्युलर कॅम्बियम किंवा इंट्रा फॅसिक्युलर व्हॅस्क्युलर कॅम्बियम. ओके, सो झायलेम फ्लोएमच्या किंवा एका व्हॅस्क्युलर बंडलच्या आतमध्ये विदिन दी व्हॅस्क्युलर बंडल जे असतात त्याला आपण म्हणणार आहोत इंट्राफॅसिक्युलर. दुसरं आहे ते म्हणजे इंटरफॅसिक्युलर. इंटरफॅसिक्युलर म्हणजे काय, बिटवीन टू व्हॅस्क्युलर बंडल्स. बिटवीन टू व्हॅस्क्युलर बंडल्स काय असतं, इंटरफॅसिक्युलर. विदिन व्हॅस्क्युलर बंडल काय असणार आहे, इंट्राफॅसिक्युलर. सो हे शब्द तुम्ही लक्षात ठेवा, कारण याच्यामध्ये कन्फ्युजन होऊ शकतं. कधीही जर इंट्रा शब्द आला, इंट्रा याचा अर्थ काय विदिन, आणि इंटर शब्द आला इंटर याचा अर्थ काय बिटवीन. ओके, नेक्स्ट आहे ते म्हणजे कॉर्क कॅम्बियम. कॉर्क म्हणजे काय, जो बार्क रिजन असतो किंवा जो कडक रिजन असतो आपल्याला बाहेरून जो पाहायला मिळतो ट्रीचा असा उडी रिजन वगैरे, तर त्याला आपण म्हणणार आहोत कॉर्क.
सो हे जे बाहेरचं रिजन आहे, जे बार्क वगैरे आहे, हे तयार करण्याचं काम कोण करतं? कॉर्क कॅम्बियम. तर हे पण कशामध्ये येतं? सेकंडरी मेरिस्टीममध्ये. सो कोणते कोणते 3 प्रकार आहेत? फॅसिक्युलर व्हॅस्क्युलर कॅम्बियम, इंटरफॅसिक्युलर व्हॅस्क्युलर कॅम्बियम किंवा इंटरफॅसिक्युलर कॅम्बियम, आणि नेक्स्ट आहे ते म्हणजे कॉर्क कॅम्बियम. हे कॅम्बियम काय आहे तर ते तुम्हाला पुढे पाहायला मिळेलच डिटेलमध्ये. बट तात्पुरतं जे प्लांट्स सेकंडरी ग्रोथ दाखवतात ते या कॅम्बियममुळेच दाखवतात, असं तुम्ही लक्षात ठेवू शकता. नेक्स्ट आहे, सो दीज आर रिस्पॉन्सिबल फॉर प्रोड्युसिंग सेकंडरी टिश्यूज. आता हे सेकंडरी टिश्यूज म्हणजे काय? तर सेकंडरी झायलेम, सेकंडरी फ्लोएम, सेकंडरी कॉर्टेक्स, हे सगळं तुम्हाला पुढे पुढे पाहायला मिळेल. सो हे जे काही सेकंडरी ग्रोथ आहे प्लांटमध्ये होणारी, ही कोणामुळे होते? सेकंडरी मेरिस्टीममुळे किंवा लॅटरल मेरिस्टीममुळे. ओके, सो या ठिकाणी तुमचे जे मेरिस्टीमिक टिश्यूज आहेत किंवा जो मेरिस्टीमचा भाग आहे, इमॅच्युअर टिश्यूचा भाग आहे, तो या ठिकाणी संपतोय. सो कम्प्लीट. आता आपण वळणार आहोत परमनंट टिश्यूकडे, जे मॅच्युअर आहेत, जे डिवाइड होत नाहीत किंवा त्यांची ॲबिलिटी परमनंटली किंवा टेम्पररी लूज झालेली आहेत. काही टिश्यूमध्ये ती परमनंटली लूज असते, काही टिश्यूमध्ये ती काही कालावधीपुरती त्यांची जे डिवाइड होण्याची कॅपॅसिटी आहे तर ती लूज होते, पुन्हा ते लोक रिटर्न रिगेन करतात आणि डिवाइड होतात. सो ते आपण पुढे पाहूया. बट तात्पुरतं तुम्ही लक्षात ठेवा की जे सेल्स मेरिस्टेमॅटिक सेल्सपासून परमनंट सेल्सकडे जाणार आहेत, त्यांची एकतर डिवाइड होण्याची कॅपॅसिटी परमनंटली किंवा टेम्पररी बंद झालेली असते. ओके, किंवा ते लूज करतात. सो फॉलोइंग डिव्हिजन ऑफ सेल्स इन बोथ प्रायमरी ॲज वेल एज सेकंडरी मेरिस्टेम्स, द न्यूली फॉर्म सेल्स बिकम्स स्ट्रक्चरली अँड फंक्शनली स्पेशलाइज्ड. यांच्या सेल्समध्ये हे जे मेरिस्टेमॅटिक सेल्स आहेत ते थोडेसे अजून डेव्हलप होतात, स्ट्रक्चरली ते अजून स्ट्रॉंग होतात, म्हणजे फंक्शन काहीसे बदलतात आणि ते डिवाइड होण्याची ॲबिलिटी लूज करतात. अशा सेल्सला आपण म्हणणार आहोत परमनंट सेल्स, किंवा त्याला आपण मॅच्युअर सेल्सही म्हणतो. आणि अँड कॉन्स्टिट्यूएट द परमनंट टिश्यूज. या परमनंट सेल्समध्ये परमनंट टिश्यूज तयार होतात. सो टिश्यू सेल्समुळे परमनंट टिश्यूज तयार होतात. सो ड्युरिंग द फॉर्मेशन ऑफ प्रायमरी प्लांट बॉडी, प्रायमरी प्लांट बॉडी म्हणजे काय? सुरुवातीची प्लांट बॉडी ज्याच्यामध्ये प्रायमरी सेल्स प्रेझेंट होते, जे सुरुवातीपासून प्लांट बॉडी तयार करत होते. ऑफ द अपायकल मेरिस्टीम प्रोड्यूस डर्मल लेअर, डर्मल टिश्यू, ग्राउंड टिश्यू अँड वेस्क्युलर टिश्यू. हे तीनही टिश्यूज आपण टिश्यू सिस्टममध्ये पुढे पाहणार आहोतच या टॉपिकच्या नंतर. म्हणजे हे जे टिश्यूचा पार्ट आहे याच्यानंतर आपली टिश्यू सिस्टीम हा टॉपिक आहे, सो त्याच्यामध्ये आपण पाहणार आहोत. सो डर्मल टिश्यू, ग्राउंड टिश्यू आणि वेस्क्युलर टिश्यू हे 3 प्रकारच्या टिश्यू सिस्टीम्स प्लांट बॉडीमध्ये प्रेझेंट असतात. तर या तयार करण्याचं काम कोण करणार आहे? अपायकल मेरिस्टीम. अपायकल मेरिस्टीम काय आहे? परमनंट आहे की मेरिस्टेमॅटिक टिश्यू आहे? मेरिस्टेमॅटिक टिश्यू आहे. त्यातल्या त्यात कसं आहे? प्रायमरी ही आहे. ओके, सो तुम्ही कुठेही शब्द आला, सपोज की तुम्ही आत्ताच अपायकल मेरिस्टीम म्हणजे काही शिकलेला आहात, तर अपायकल पुढे कुठेही शब्द येऊ दे, त्याच्याशी निगडीत जे काही गोष्टी आहेत त्या सगळ्या तुम्हाला आठवतील असं तुम्ही लक्षात ठेवू शकता, जेणेकरून रिव्हिजन पण होत राहील सारखी आणि शब्द विसरणारही नाही. ओके, सो लेट अस सी. हे डर्मल वगैरे सगळं तुम्हाला पुढे टिश्यू सिस्टीममध्ये कळणार आहे, सो तुम्ही थोडंसं वेट करा, तुम्हाला सगळ्या गोष्टी क्लिअर होतील. आता आपण पाहतोय परमनंट टिश्यू. त्याआधी परमनंट टिश्यूचा एक छोटासा डायग्राम लक्षात ठेवा, जेणेकरून तुम्हाला टाईप्स कोणते कोणते आहेत हे कळतील. सो मेरिस्टेमॅटिक पूर्ण क्लिअर झालं असेल. आता आपण पाहतोय परमनंट. परमनंटमध्ये सगळ्यात पहिल्यांदा 2 प्रकार पडतात, एक तर सिम्पल परमनंट आणि दुसरं म्हणजे कॉम्प्लेक्स परमनंट. सिम्पल नावाप्रमाणे सिम्पल असतं, स्ट्रक्चरली सिमिलर सेल्स यामध्ये येतात. ऑब्व्हियसली ओरिजिन आणि फंक्शन सेम असणार आहेच, बट याच्यामध्ये स्ट्रक्चरही सिमिलर असणार आहेत. नेक्स्ट आहे कॉम्प्लेक्स परमनंट. याच्यामध्ये ओरिजिन सेम असतं, फंक्शन सेम असतं, बट सेलचं जे स्ट्रक्चर आहे ते डिसिमिलर असू शकतं. ओके, ते सगळे येतात कॉम्प्लेक्स परमनंट टिश्यूमध्ये. सो जे सिम्पल परमनंट टिश्यू आहेत हे पुढे 3 प्रकारामध्ये डिवाइड होतात. एक तर सगळ्यात पहिल्यांदा प्रकार असणार आहे तो म्हणजे पॅरेन्कायमा, नेक्स्ट असणार आहे कोलेनकायमा आणि थर्ड असणार आहे स्क्लेरेन्कायमा. ही सगळी नावं तुम्ही पुन्हा एकदा पाहणार आहात. सिम्पल जे परमनंट टिश्यू आहेत त्याचे पुन्हा 3 प्रकार पडतात. पहिला आहे ते म्हणजे पॅरेन्कायमा, दुसरा आहे कोलेनकायमा आणि तिसरा आहे स्क्लेरेन्कायमा. नेक्स्ट आहे ते म्हणजे कॉम्प्लेक्स टिश्यू. जे कॉम्प्लेक्स परमनंट टिश्यू आहेत त्याचे 2 प्रकार पडतात, झायलेम आणि फ्लोएम. झायलेमचे पुन्हा 4 प्रकार पडतात, जे आपण झायलेमच्या टॉपिकमध्ये पाहूया. फ्लोएमचेही पुन्हा 4 प्रकार पडतात, जे आपण फ्लोएमच्या टॉपिकमध्ये पाहूया. सध्या हे एवढंच लक्षात ठेवा की परमनंट टिश्यू म्हणजे मॅच्युअर टिश्यू, जे की मेरिस्टेमॅटिक टिश्यूपासून स्पेशलाइज्ड होऊन तयार झालेले आहेत. हे जे परमनंट टिश्यू आहेत यांच्या 2 प्रकारामध्ये आपण डिव्हिजन करतो. एक तर आहे सिम्पल परमनंट आणि दुसरं म्हणजे कॉम्प्लेक्स परमनंट. सिम्पल परमनंटला आपण 3 टाईप्समध्ये डिवाइड करतो, पॅरेन्कायमा, कोलेनकायमा, स्क्लेरेन्कायमा. कॉम्प्लेक्स परमनंटला आपण 2 प्रकारामध्ये डिवाइड करतो, झायलेम आणि फ्लोएम. झायलेम आणि फ्लोएम यांना पुन्हा आपण 4 प्रकारामध्ये डिवाइड करतो, ते आपण नंतर पाहूया. ओके, सो लेट अस कम बॅक. द सेल्स ऑफ परमनंट टिश्यू डू नॉट जनरली डिवाइड फर्दर. हे जनरली सांगितलेलं आहे, याच्यामध्ये काही एक्सेप्शन्स आहेत की जे पुन्हा डिवाइड होतात. पुन्हा डिवाइड होऊन काय बनवतात ते आपण नंतर पाहूया.
कारण पुन्हा कन्फ्युजन होईल. सो आधी आपण हा सगळा टिश्यू पार्ट कंप्लीट करूया, मग मी तुम्हाला एक्स्ट्रा जे काही मला माहिती असेल ते तुम्हाला मी सांगेन. ओके. सो परमनंट टिश्यूज हॅव्हिंग ऑल सेल्स सिमिलर इन स्ट्रक्चर अँड फंक्शन कॉल्ड ॲज सिम्पल टिश्यू. ज्यांचं स्ट्रक्चर फंक्शन सगळं काही सिमिलर असतं त्याला आपण म्हणतो सिम्पल टिश्यू. आणि ज्यांच्यामध्ये डिफरंट सेल्स एकत्र येतात त्याला आपण म्हणणार आहोत कॉम्प्लेक्स. ओके, कॉम्प्लेक्स आणि सिम्पल. सो सगळ्यात पहिल्यांदा आहे ते म्हणजे सिम्पल टिश्यू. A simple tissue is made up of only one type of cell. Simple, simple, simple. The various simple tissues in plants are parenchyma, collenchyma, and sclerenchyma. PCS. Okay. So सगळ्यात पहिल्यांदा parenchyma forms the major component within the organ. हे खूप महत्त्वाचं आहे. या सगळ्यांमध्ये सगळ्या सेल्समध्ये जर आपण पाहिलं तर जे पेरेनकायमाटस किंवा जे पेरेनकायमा असणार आहे तर ते सगळ्यात जास्त म्हणजे पूर्ण प्लांट बॉडीमध्ये सगळ्यात जास्त जर कोणत्या सेल्स प्रेझेंट असतील तर ते असतात पेरेनकायमॅटस सेल्स म्हणजेच पेरेनकायमा टिश्यू. जो पेरेनकायमा टिश्यू आहे तर तो पेरेनकायमॅटस सेल्सपासून बनलेला आहे. ओके, हे तुम्हाला याच्यामध्ये नाही दिलं आहे, बट तरीही लक्षात ठेवा की जे पेरेनकायमॅटस सेल्स असतात तेच एकत्र येऊन त्यापासून पेरेनकायमा तयार होतं. आफ्टर दॅट नेक्स्ट आहे दी सेल्स ऑफ दी पेरेनकायमा आर जनरली आयसोडायमेट्रिक. आता आयसो हा शब्द कुठेही आला तरी त्याचा अर्थ काय होतो सिमिलर आणि डायमेट्रिक म्हणजे डायमीटर. मग आता हे जे पेरेनकायमॅटस सेल्स असतात तर हे कोणत्या कोणत्या शेपमध्ये असतात? स्पेरिकल, ओव्हल, राऊंड, पॉलिगोनल, इलॉंगेटेड या शेपमध्ये असतात. तर हे कोणत्याही शेपमध्ये असोत म्हणजे ते सगळे पॉलिगोनल असोत सगळे राऊंड असोत तर हे कोणत्याही शेपमध्ये जेव्हा असतील तेव्हा त्यांचं डायमीटर ऑलमोस्ट सेम असणार आहे. म्हणजे पूर्ण सेम नाही किंवा पट्टीने वगैरे मोजून सेम नाही पण ऑलमोस्ट इक्वल असं वरच्यावर पाहिलं तर इक्वल दिसेल असं त्याचं डायमीटर असतं. सो दॅट्स वाय आपण त्यांना असं म्हणतो की ते कसे आहेत? आयसो डायमेट्रिक आहेत. आता हे जे सगळे शेप्स आहेत हे खूप महत्त्वाचे आहेत. तुम्ही याचे एक निमोनिक्स तयार करू शकता. पोर्स PORES. P म्हणजे काय? पॉलिगोनल, O म्हणजे काय? ओव्हल, R म्हणजे राऊंड, E म्हणजे इलॉंगेटेड, S म्हणजे स्पेरिकल. ओके, सो हे तुम्ही लक्षात ठेवू शकता. नेक्स्ट आहे देअर वॉल आर थिन अँड मेड अप ऑफ सेल्युलोज. आता ह्याचा वॉल थिन का आहे, थिक का नाही आहे? तर बेसिकली हे जे पेरेनकायमॅटस सेल्स असतात यांचं काम काय असतं? फोटोसिंथेसिस करणं, सिक्रिशन करणं आणि फूड स्टोरेज करणं. काय काय काम असतं? फोटोसिंथेसिस करणं, स्टोरेज करणं आणि सिक्रिशन करणं. मग यासाठी यांना कुठेही सपोर्टची म्हणजे हे कोणालाही सपोर्ट वगैरे देत नाही आहेत आणि सपोर्ट देत नाही आहेत यामुळे यांचं जे वॉल असणार आहे तर ते थिन असतं, थिक नसतं. जे सेल्स सपोर्ट देतात मग त्याच्यामध्ये क्लोरेनकायमा आहे आणि कोलेनकायमा आहे आणि स्क्लेरेनकायमा आहे. सो जे सेल्स सपोर्ट देतात त्यांचंच फक्त जे वॉल असणार आहे तर ते थिक असणार आहे आणि जे सेल्स सपोर्टचं कोणतंही काम करत नाहीत त्या सेल्सचं वॉल थिन असणार आहे. आणि पेरेनकायमा कुठेही सपोर्ट वगैरे असं काही देत नाही आहे सो याचं वॉल कसं असणार आहे? थिन असणार आहे. ओके, सो रट्टा मारण्याविषयी तुम्ही असं लक्षात ठेवू शकता. आणि हे पूर्ण सेल्युलोजपासून बनलेलं असतं. त्यासोबतच त्याच्यामध्ये ग्रीन कलरचं आहे, सेल्युलोजपासून बनलेला आहे म्हणजे ऑब्व्हियसली फोटोसिंथेसिस परफॉर्म करणार. कारण प्लांट बॉडीचा कोणताही ग्रीन पार्ट जो असेल त्याच्यामध्ये क्लोरोफिल असतं तर ते सगळे काय करतात? फोटोसिंथेसिस परफॉर्म करतात. ओके, दुसरी गोष्ट they may either be closed packed or have small intercellular space. हे एक तर एकदम क्लोजली पॅक्ड असतात म्हणजे एकदम असे पॅक्ड असतील. फॉर एक्झाम्पल लाईक असे पॉलिगोनल वगैरे असतील तर असे पॅक्ड असणार आहेत एकदम क्लोजली पॅक्ड. किंवा यांच्यामध्ये काही प्रसंगी अशा पद्धतीने इंटरसेल्युलर स्पेस पण प्रेझेंट असतो पण हा खूप स्मॉल असतो, खूप कमी असतो. ओके, नेक्स्ट आहे द पेरेनकायमा परफॉर्म्स व्हेरियस फंक्शन्स, फोटोसिंथेसिस, स्टोरेज आणि सिक्रिशन. सो फोटोसिंथेसिस करण्यासाठी यांच्यामध्ये क्लोरोप्लास्ट असतं आणि ज्या पेरेनकायमा सेल्समध्ये क्लोरोप्लास्ट प्रेझेंट असतं त्याला आपण म्हणतो क्लोरेनकायमा. क्लोरेनकायमा वेगळा आहे आणि कोलेनकायमा वेगळा आहे. दोघांमध्ये कन्फ्युजन करायचं नाही आहे. क्लो म्हटलं की क्लोरोप्लास्ट असणार आहे आणि फोटोसिंथेसिस करणार आहे आणि हे कोलेनकायमा हे वेगळा प्रकार आहे. सो जे सेल्स पेरेनकायमा सेल्स फोटोसिंथेसिस करणार आहेत त्यांच्यामध्ये क्लोरोप्लास्ट असतं आणि त्या प्रकाराला आपण म्हणणार आहोत क्लोरेनकायमा का तर त्याच्यामध्ये क्लोरोप्लास्ट असतं. ओके, नेक्स्ट आहे सिक्रिशन करतात. आता सिक्रिशनमध्ये काय काय येणार आहे? तुम्ही पाहिलं असेल प्लांट बॉडी रेसिन किंवा नेक्टर किंवा ऑइल अशा प्रकारचं मटेरियल सिक्रिट करतात तर ते सिक्रिट करण्याचं काम हे सेल्स करणार आहेत. ओके, आणि स्टोरेजमध्ये काय काय तर फूड स्टोरेज, फॅट्स, प्रोटीन्स, कार्बोहायड्रेट्स वगैरे स्टोअर करण्याचं काम करणार आहेत. अजून एक गोष्ट जे हायड्रोफाइट्स असतात हे याच्यामध्ये नाही दिले बट थोडंसं एक्स्ट्रा आहे. जे हायड्रोफाइट्स असतात, हायड्रोफाइट्स म्हणजे काय? असे प्लांट्स की जे पाण्यामध्ये वगैरे राहतात, पाण्याच्या ठिकाणी वगैरे पाहायला मिळतात. सो वॉटर बॉडीजमध्ये राहणारे जे काही प्लांट्स असतात त्यांच्यामध्ये जे पॅरेनकायमा सेल्स असतात त्याला आपण म्हणतो एरेनकायमा. सो हे सेल्स काय करतात? हे सेल्स असे स्पेशलाइज्ड सेल्स आहेत म्हणजे पॅरेनकायमाचा जसं की आपण मगाशी क्लोरेनकायमा पाहिलं, क्लोरोप्लास्ट असतं ते क्लोरेनकायमा. त्याच पद्धतीने
हायड्रोफाइट्समध्ये असे जे काही सेल्स आहेत की जे त्या प्लांटची बायोन्सी मेंटेन करायला हेल्प करतात. बायोन्सी म्हणजे काय, तर ते पाण्यावरती फ्लोट करावं, ते प्लांट पाण्यामध्ये बुडून जाऊ नये किंवा पाण्याच्या खोलात जाऊ नये, पाण्यावरती फ्लोट वगैरे करावं आणि त्यांना गॅसेस एक्सचेंज करता यावेत पाण्याच्या सरफेसवरती फ्लोट करत असताना. दॅट्स वाय त्यांच्यामध्ये हे सगळी कामं पाहण्यासाठी असतं, ते म्हणजे एरेनकायमा. ओके, सो त्याला आपण म्हणणार आहोत एरेनकायमा. हे एकतर गॅसियस एक्सचेंजसाठी असतात, सोबतच बायोन्सी मेंटेन करण्यासाठी असतात. आफ्टर दॅट नेक्स्ट आहे कोलेनकायमा. So colenchyma occurs in layers between the epidermis in most of the dicotyledons plant. मोस्ट ऑफ द डायकॉटिलेडन सांगितलेलं आहे, याचा अर्थ हे सगळ्यात जास्त डायकॉटिलेडनमध्ये असतात. मोनोकॉटिलेडनमध्ये म्हणजे खूपच कमी मोनोकॉटिलेडनमध्ये असतात, सगळ्यात जास्त ते डायकॉटिलेडनमध्ये असतात. ओके, सो हे जे कोलेनकायमा आहेत हे कुठे असतात, एपिडर्मिसच्या बिलो लेअरमध्ये. म्हणजे एपिडर्मिस म्हणजे कोणता, सगळ्यात वरचा जो प्लांट बॉडीचा लेअर असतो त्याला आपण म्हणतो एपिडर्मिस लेअर. या एपिडर्मिसमध्ये पण बरेचसे लेअर्स आहेत, ते आपण पुढे पाहणार आहोतच टिश्यू सिस्टीममध्ये. सो जे एपिडर्मिसच्या खाली असणारा सगळ्यात पहिला लेअर आहे त्याला आपण म्हणणार आहोत कोलेनकायमा सेल्सचा लेअर. ओके, सो हे डायकॉटिलेडन्समध्ये पाहायला मिळतं. इट इज फाउंड इदर ॲज अ होमोजिनियस लेअर ऑर इन पॅचेस. एक तर ते म्हणजे पूर्ण मोठा लेअर असतो होमोजिनियस लेअर ज्याला आपण म्हणतो, म्हणजे एकदम कंटिन्युअस फॉर्मॅटमध्ये असतं त्याला आपण म्हणतो होमोजिनियस लेअर. सो एक तर ते होमोजिनियस फॉर्मॅटमध्ये असेल किंवा छोटेसे पॅच असणार, डिस्कंटिन्यूड पॅच असतात. म्हणजे या ठिकाणी कोलेनकायमाचं पॅच, इथे परत मध्ये जागा आणि इथे कोलेनकायमा, परत मध्ये जागा आणि कोलेनकायमा असं आहे, किंवा कंटिन्युअसली पूर्ण एक पॅच कोलेनकायमाचं आहे. अशा पद्धतीने ते अरेंज असतात, डिपेंड की त्या प्लांटची रिक्वायरमेंट कशी आहे. ओके, सो आफ्टर दॅट नेक्स्ट आहे इट कन्सिस्ट ऑफ सेल्स विच आर मच थिकन्ड ॲट द कॉर्नर्स ड्यू टू डिपोजिशन ऑफ सेल्युलोज, हेमिसेल्युलोज अँड पेक्टिन. हे सगळ्यात महत्त्वाचं आहे की हे जे सेल्स आहेत ह्यांच्या ज्या काही वॉल्स आहेत त्या कोणापासून बनलेल्या आहेत. सगळ्यात पहिल्यांदा आहे सेल्युलोज, ऑलमोस्ट सगळ्यांमध्ये असतं. नेक्स्ट आहे ते म्हणजे हेमिसेल्युलोज अजून एक प्रेझेंट आहे, आणि पेक्टिन आहे. पेक्टिन आपण पाहिलं होतं बायोमॉलिक्युल्समध्ये. ओके, सो पेक्टिन, हेमिसेल्युलोज आणि सेल्युलोज हे सगळे याच्यामध्ये पाहायला मिळतात. आणि पेक्टिन असल्यामुळे हे जरा थोडंसं जास्त स्ट्रॉंग आहे ॲज कम्पॅरेटिव्ह टू दी पॅरेनकायमा सेल्स. आणि हे थोडंसं स्ट्रॉंग किंवा थिक असल्यामुळे आणि थोडंसं टफ असल्यामुळे हे कशासाठी वापरतात, म्हणजे कशासाठी असतं, सपोर्टसाठी असतं. ओके, सो प्लांट बॉडीमध्ये सपोर्टसाठीचं पण काम हे करतात. नेक्स्ट आहे यांचा आकार कसा असतो, हे एकतर ओव्हल असतात, स्पेरिकल किंवा अशा पद्धतीने पॉलिगोनल असतात. आणि यांच्यामध्ये हे बऱ्याचदा क्लोरोप्लास्ट प्रेझेंट असतं. सगळ्यांमध्ये असेलच असं नाही आहे, ऑफन सांगितलेलं आहे, बऱ्याचदा असतं. These cells assimilate food when they contain chloroplast. जर क्लोरोप्लास्ट असेल ऑब्वियसली फोटोसिंथेसिस करणार, फूड तयार करणार. ओके, यांच्यामध्ये तुम्ही जर पाहिलं तर इंटरसेल्युलर स्पेस अजिबात प्रेझेंट नाही आहे, टोटली ॲब्सेंट आहे. ओके, पूर्णतः ॲब्सेंट आहे. पॅरेनकायमामध्ये आपण पाहिलं होतं असतं पण किंवा नसतं पण, मे बी प्रेझेंट असतं. बट तुम्ही जर कोलेनकायमामध्ये पाहिलं तर इंटरसेल्युलर स्पेस नावाचं काहीच यांच्यामध्ये नसतं, टोटली ॲब्सेंट असतं. या एनसीईआरटीच्या लाईन्स खूप महत्त्वाच्या आहेत, कारण बऱ्याचदा कन्फ्युजन होतं की कोणामध्ये इंटरसेल्युलर स्पेस होतं, कोणामध्ये नव्हतं वगैरे या सगळ्या गोष्टींमध्ये. तर शक्यतो तुम्ही डायग्राम लक्षात ठेवा, त्याच्याने तुम्ही इझिली लक्षात ठेवू शकता. सो दे प्रोव्हाइड मेकॅनिकल सपोर्ट. मेकॅनिकल सपोर्ट हा शब्द खूप महत्त्वाचा आहे, कारण सपोर्ट प्रोव्हाइड करीत असल्यामुळे त्यांची सेलवॉल कशी असणार आहे, थिक असणार आहे. थिक सेलवॉलसाठी त्यांच्यामध्ये सेल्युलोज, हेमिसेल्युलोज आणि पेक्टिन प्रेझेंट असणार आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे हे जे कोलेनकायमा सेल्स आहेत तर ते जे ग्रोविंग पार्ट्स असतात, ग्रोविंग पार्ट्स म्हणजे काय, जे मेरिस्टेमॅटिक टिश्यूज ज्यामध्ये प्रेझेंट आहेत, जे प्लांटचे पार्ट अजूनही ग्रो होत आहेत. फॉर एक्झाम्पल लिफ्सचं पिटिओल वगैरे म्हणजे ग्रो होत राहतं ना, सो त्या सगळ्या पार्ट्समध्ये आपल्याला कोलेनकायमा सपोर्टसाठी पाहायला मिळतं. ओके, सो हे जे कोलेनकायमा हे कोणाकोणामध्ये पाहायला मिळतं, पिटिओल ऑफ लीफमध्ये, यंग स्टीममध्ये वगैरे जे ग्रोविंग पार्ट्स आहेत त्याच्यामध्ये पाहायला मिळतं. आफ्टर दॅट नेक्स्ट आहे डायग्राम तुम्ही पाहिलेला आहे, याच्यामध्ये व्हॅक्यूल वगैरे आहे, प्रोटोप्लाझम आहे. हे सगळं कोणामध्ये असतं, व्हॅक्यूल आणि प्रोटोप्लाझम जे लिव्हिंग सेल आहे त्याच्यामध्ये. ओके, म्हणजे याचा अर्थ काय, हे जे आपलं कोलेनकायमा आहे हे कसं आहे, लिव्हिंग आहे. मग अशा आपण पॅरेनकायमा पाहिलं, याच्यामध्ये देखील प्रोटोप्लाझम, व्हॅक्यूल सगळं काही प्रेझेंट असतं आणि हे पण कसं आहे, लिव्हिंग सेलच आहे. मी लिव्हिंग का सांगते, कारण तुम्ही म्हणाल सेल तर सगळे लिव्हिंगच असतात, असं नाही आहे. प्लांट बॉडीमध्ये असेही सेल्स आहेत जे डेड सेल्स आहेत आणि असेही सेल्स आहेत जे लिव्हिंग सेल्स आहेत. सो तुम्हाला हे लक्षात ठेवणं गरजेचं आहे की कोणते डेड आहेत, कोणते लिव्हिंग आहेत, कारण त्यानुसार त्यांचं वर्क म्हणजे त्यांचं फंक्शन, त्यांचं स्ट्रक्चर हे सगळं बदलणार आहे. ओके, सो तुम्ही पॅरेनकायमा लिव्हिंग आहे कसं लक्षात ठेवणार, ते फोटोसिंथेसिस वगैरे करतं, त्याच्यामध्ये व्हॅक्यूल आहे, प्रोटोप्लाझम आहे, या सगळ्यांवरून ते कसं आहे, लिव्हिंग आहे. सिमिलरली तुम्ही जर कोलेनकायमा पाहिलं, हे पण सपोर्ट देण्याचं काम करणार आहे, हे पण क्लोरोप्लास्ट असेल तर फोटोसिंथेसिस करण्याचं काम करणार आहे. सो हे पण कसं आहे, लिव्हिंग आहे. ओके, नेक्स्ट आता आपण पाहतोय सिम्पल परमनंटमधला शेवटचा प्रकार, तो म्हणजे स्क्लेरेनकायमा. स्क्लेरेनकायमा हे डेड सेल्स आहेत. कसे आहेत, डेड सेल्स आहेत. हे लिव्हिंग नाही आहेत,
डेड आहेत. डेड असल्यामुळे यांच्यामध्ये प्रोटोप्लाझम, व्हॅक्यूल वगैरे वगैरे असलं काहीही प्रेझेंट नसणार आहे. ओके, हे फोटोसिंथेसिस वगैरे हे काहीच परफॉर्म नाही करणार आहेत. मग हे का असतात, तर हे फक्त आणि फक्त सपोर्टसाठी असणार आहेत. म्हणजे प्लांटला एक स्ट्रॉंग सपोर्ट मिळावा यासाठी हे सेल्स असणार आहेत. बरं, हे डेड का असतात, तर तुम्ही जर पाहिलं तर लिव्हिंग सेलपेक्षा जे डेड सेल असतात ते जास्त मजबूत सपोर्ट देऊ शकतात. कारण लिव्हिंग सेल्सपेक्षा डेड सेल्स एकतर टणक असणार आहेत, स्ट्रॉंग थिक असणार आहेत आणि दॅट्स वाय ते जास्त चांगला सपोर्ट, मेकॅनिकल सपोर्ट प्लांटला देऊ शकतात. दॅट्स वाय हा जो स्क्लेरेन्कायमा सेल्सचा लेअर आहे हा कसा असतो, डेड सेलचा लेअर असतो. ओके, सो हे बेसिकली अशा पद्धतीने असतात. टॅपरिंग एंड्स असतात असे 2 आणि हे मध्ये असं म्हणजे मध्ये ज्याला आपण इंटरसेल्युलर स्पेस म्हणतो तर तो ल्युमेनच्या फॉर्ममध्ये प्रेझेंट आहे. यांची जी सेल वॉल आहे तर ती थिक असते. सो आपण वाचून घेऊया. स्क्लेरेन्कायमा सेल्स कसे आहेत, लॉंग आहेत, नॅरो आहेत, थिक आहेत आणि लिग्निफाईड आहेत. लिग्निफाईड म्हणजे काय, तर यांच्या सेल वॉलमध्ये लिग्निन नावाचा एक प्रकार प्रेझेंट आहे की ज्यामुळे यांचं सेल वॉल खूप टफ होतं, खूप स्ट्रॉंग होतं, खूप थिक होतं. ओके, आणि त्यामुळेच ते इझिली प्लांट बॉडीला खूप स्ट्रॉंग असा सपोर्ट देऊ शकतात. सो लिग्निन कोणामध्ये प्रेझेंट असतं, स्क्लेरेन्कायमामध्ये, हेही तुम्हाला विचारलं जाऊ शकतं. पेक्टिन कोणामध्ये होतं, कोलेनकायमामध्ये, आणि सेल्युलोज कोणामध्ये होतं, पॅरेन्कायमामध्ये. ओके, सो स्क्लेरेन्कायमामध्ये काय आहे, लिग्निन आहे. लिग्निनचे सेल वॉल्स आहेत, सपोर्ट देणार आहेत, त्याच्यामुळे थिक असणार आहेत. हॅव्हिंग अ फ्यू ऑर न्यूअर स्पिट्स. स्पिट्स म्हणजे काय, तर यांच्या बॉडीवरती सपोज की हा जो आहे आपला सेल आहे याच्या बॉडीवर त्याचे खड्डे असतात, पिट्स प्रेझेंट असतात. हा या ठिकाणी पाहू शकता, अशा पद्धतीने पिट्स प्रेझेंट असतात. ओके, सो डिपेंड अपॉन त्यांचं स्ट्रक्चर, त्यांचं डेव्हलपमेंट, त्यांचे सगळे फंक्शन वगैरे याच्या आधारावरती 2 प्रकार पडतात. एक तर आहे फायबर आणि एक तर आहे स्क्लेरिड्स. ओके, सो फायबर म्हणजे कशा आहेत, अशा पद्धतीचे आहेत आणि स्क्लेरिड्स म्हणजे लाईक धिस आहेत. याचे स्ट्रक्चर तुम्ही या ठिकाणी पाहू शकता. नेक्स्ट आहे फायबर्स आर थिक वॉल्ड, इलॉंगेटेड अँड पॉइंटेड सेल्स. तुम्ही जर या ठिकाणी पाहिलं यांचं वॉल थिक आहे, इलॉंगेटेड म्हणजे लांबलचक आहेत आणि सोबतच कसे आहेत, पॉइंटेड आहेत. या ठिकाणी पॉईंट म्हणजे असे काय म्हणतो त्याला, टोकदार आहेत. ओके, नेक्स्ट आहे ओके, जनरली ऑकरिंग इन ग्रुप्स. हे ग्रुप्समध्ये पाहायला मिळतात. इन व्हेरियस पार्ट्स ऑफ प्लांट्स, प्लांट्सच्या वेगवेगळ्या पार्ट्समध्ये ग्रुप्सच्या फॉर्मॅटमध्ये पाहायला मिळतात, ग्रुप्समध्ये पाहायला मिळतात. आणि जे स्क्लेरिड्स आहेत आर स्पेरिकल, ओव्हल ऑर सिलेंड्रिकल. हे एकतर स्पेरिकल असतात, ओव्हल असतात किंवा सिलेंड्रिकल फॉर्मॅटमध्ये असतात. हायली थिकंड आहेत. डेड सेल्स विथ व्हेरी नॅरो ल्युमेन. ह्याच्यामध्ये तुम्ही जर पाहिलं तर ल्युमेन कसं आहे, खूप नॅरो आहे, खूप असं म्हणजे बारीक आहे ल्युमेन. याच्यामध्ये पाहिलं तर खूप मोठं ल्युमेन आहे. ओके, ल्युमेन म्हणजे काय, कॅव्हिटी. ओके, मध्ये असणारी कॅव्हिटी. ओके, सो स्क्लेरिड्समध्ये कॅव्हिटी बारीक आहे म्हणजे छोटी आहे कम्पॅरेटिव्ह टू दी फायबर्स. फायबर्स इलॉंगेटेड आहेत, नॅरो आहेत, तर स्क्लेरिड्स कसे आहेत, राऊंड आहेत, स्पेरिकल आहेत. नेक्स्ट आहे दीज आर कॉमनली फाउंड इन फ्रूट वॉल्स ऑफ नट्स. तुम्ही जर वॉलनट वगैरे पाहिलं असेल त्याचं बाहेरचं कवरिंग खूप टणक असतं, पाहिले ना, ते ब्राउनिश कलरचं असतं, तर ते खूप टणक असतं. ते कोणापासून बनलेलं आहे, या स्क्लेरेन्कायमॅटस स्क्लेरिड्सपासून बनलेलं आहे. ओके, सो जे स्क्लेरिड्स आहेत हे खूप टणक असतात, खूप काय म्हणतो त्याला, कडक असतात. ओके, नेक्स्ट आहे तुम्ही जर ग्वावाचा, पियर आणि सॅपोटा. सॅपोटा म्हणजे काय, चिकू. यांचे जर पल्प पाहिलं असेल तर पल्पमध्ये कधी कधी ना असे खरखर असे म्हणजे असं काहीतरी टोचणारे पार्ट्स वगैरे आपल्याला खाताना लागतात. पिअरमध्ये मोस्टली तुम्ही पाहिलं असेल मध्ये मध्ये असे स्पॉट किंवा खाताना तसं लागतं ना काहीतरी खडबडीत समथिंग, तर ते याच्यामध्ये आहे खडबडीत टेक्स्चर. याच्यामुळे येतं, कशामुळे, स्क्लेरिड्समुळे. नेक्स्ट आहे सीड कोट्स ऑफ लेग्युम्स. लेग्युम्स म्हणजे काय, जे पल्सेस वगैरे असतात त्यांचं सीड कोट याच्यापासून बनलेलं असतं. चहाच्या पत्त्या, पानं, चहाची पानं जी असतात, पत्ती नाही आहे, चहाची पानं, तर ते पण त्याचं टेक्स्चर पण थोडंसं असं मध्ये मध्ये कडक वगैरे लागतं, असं अनइवन असतं, तर ते पण याच्यापासूनच बनलेलं असतं. स्क्लेरेन्कायमा प्रोव्हाइड्स मेकॅनिकल सपोर्ट टू ऑर्गन्स. सगळ्यात महत्त्वाचं आहे की हे काय काम करतं, मेकॅनिकल सपोर्ट द्यायचं काम करतं. हे जे एक्झाम्पल्स आहेत ज्याच्यामध्ये स्क्लेरिड्स प्रेझेंट असतात हे खूप महत्त्वाचे आहेत. कोणाकोणामध्ये स्क्लेरिड असतं, एकतर फ्रूट वॉलमध्ये, दुसरं फ्रूट पल्पमध्ये. त्यातले त्यात फॉर एक्झाम्पल ग्वावा आहे, पियर आहे, सॅपोटा आहे, सॅपोटा म्हणजे चिकू. थर्ड आहे ते म्हणजे सीडच्या कोटिंगमध्ये प्रेझेंट असतं. आणि फोर्थ म्हणजे लीव्ज ऑफ टी. ओके, सो हे झालं सगळं स्क्लेरेन्कायमाबद्दल. आणि या ठिकाणी आपण जो आपला परमनंट टिश्यूमधला जो पहिला पार्ट होता सिम्पल परमनंट टिश्यू, तर तो कंप्लीट केला आहे. आता आपण पाहतोय कॉम्प्लेक्स परमनंट टिश्यू. कॉम्प्लेक्समध्ये काय काय येतं, झायलेम आणि फ्लोएम. मी तुम्हाला झायलेम आणि फ्लोएम यांचे पार्ट्स सांगणार होते, तर त्यात आपण त्याचे पार्ट्स पाहूया. त्याआधी आपण रिव्हिजन करूया आपण आतापर्यंत काय केलं ते. सगळ्यात पहिल्यांदा हे मध्ये मी असं का घेते, याच्यामागे रिझन हेच आहे की तुमचं ते जास्त चांगलं लक्षात राहावं. तुम्हाला जर लक्षात असेल तुम्ही हे स्किप देखील करू शकता ॲज यू विश. सो आपण काय पाहिलं होतं, सगळ्यात पहिल्यांदा टिश्यूजमध्ये 2 प्रकार, मेरिस्टेमॅटिक आणि परमनंट टिश्यूज. मेरिस्टेमॅटिकमध्ये आपण पाहिलं होतं एकतर प्रायमरी असतात आणि सेकंडरी असतात. प्रायमरीमध्ये आपण 2 प्रकार पाहिलं होतं, अपायकल आणि इंटरकॅलरी.
नेक्स्ट आहे सेकंडरीलाच आपण काय म्हणतो, लॅटरल मेरिस्टीम पण म्हणतो. नेक्स्ट आपण पाहतोय परमनंट. परमनंटचे 2 प्रकार आहेत, सिम्पल परमनंट, कॉम्प्लेक्स परमनंट. सिम्पल परमनंटचे 3 प्रकार आहेत, पॅरेन्कायमा, कोलेनकायमा, स्क्लेरेन्कायमा. स्क्लेरेन्कायमाचे आपण 2 प्रकार पाहिले होते, फायबर्स असतात, स्क्लेरिड्स असतात. आता आपण पाहणार आहोत कॉम्प्लेक्स परमनंट टिश्यू. ओके, सो कॉम्प्लेक्स परमनंट टिश्यूचे पहिले तर सगळ्यात पहिल्यांदा 2 सब टाईप्स पडतात, झायलेम आणि फ्लोएम. झायलेम आणि फ्लोएम हे काय आहेत, कंडक्टिव्ह टिश्यू आहेत. म्हणजे झायलेम काय करतं, रूट्सपासून वॉटर पूर्ण प्लांटच्या प्रत्येक पार्टपर्यंत पोहोचवण्याचं काम करतं. आणि जे आपलं फ्लोएम आहे तर ते काय करतं, लीव्सपासून जे फूड मटेरियल आहे तर ते रूट्सपर्यंत पोहोचवणं, किंवा रूट्सकडे जे काही मिनरल्स वगैरे असतील तर ते वरती पोहोचवणं. मिनरल्स नाही म्हणता येणार, जे पण त्यांना जमिनीमधून जे फूड फॉर्मॅटमध्ये जे पण मिळत असेल तर ते वर पोहोचवण्याचं काम कोण करतात, फ्लोएम करतात. ओके, सो बेसिकली फ्लोएम खालून वरती पण जातं, वरून खालती पण येतं. पण जे झायलेम आहे तर ते फक्त युनिडायरेक्शनल आहे, याच्यामधलं मटेरियल फक्त खालूनच वर जातं. ओके, सो आता हे जे झायलेम आहेत तर ते पुन्हा 4 प्रकारामध्ये डिवाइड होतात. ते प्रकार आता आपण पाहूया. लेट मी थोडंसं याला इरेज करू दे. सो सगळ्यात पहिल्यांदा हे जे आपलं झायलेम आहे याला आपण डेड पार्ट म्हणतो. डेड पार्ट का, तर याच्यामध्ये आपण जर 4ही प्रकार पाहिले तर याच्यामधले 3 प्रकार जे आहेत, पहिले 3 प्रकार मी जे सांगेन ते डेड सेल्सपासून बनलेले आहेत. सो याला आपण मोस्टली डेड पार्ट म्हणतो. सगळ्यात पहिल्यांदा प्रकार आहे त्याला आपण म्हणतो ट्रॅकिड्स. नेक्स्ट आहे झायलेम वेसल्स. त्यानंतर नेक्स्ट आहे झायलेम फायबर्स. जगह चाहिए भैया, जगह चाहिए. झायलेम फायबर्स. आणि लास्ट वन आहे ते म्हणजे झायलेम पेरेन्कायमा. पेरेन्कायमा म्हणजे कसे सेल्स असतात, डेड ना, अरे लिव्हिंग सेल्स असतात. ओके, सो पेरेन्कायमा हा एकच फक्त लिव्हिंग पार्ट आहे झायलेममधला. बाकी हे जे पहिले 3 पार्ट्स आहेत, ट्रेकिड्स, वेसल्स आणि फायबर्स, हे 3ही पार्ट डेड आहेत. त्याच्यामुळे ऑल ओव्हर जर आपण पाहिलं तर झायलेम आपल्याला डेडच पाहायला मिळतं, कारण 3 पार्ट्स तर डेडच आहेत. सो दॅट्स वाय आपण ह्याला डेड असंही म्हणतो. सो पेरेन्कायमा फक्त याच्यामध्ये लिव्हिंग टिश्यू आहे. हे झाले 4 प्रकार कोणाचे, झायलेमचे. आता आपण पाहतोय फ्लोएमचे 4 प्रकार. जागा नाही आहे सो मी त्याला इरेज केलेला आहे, तुम्हाला पुढे पुढे पाहायला मिळेलच. सो लिहून किंवा स्क्रीनशॉट वगैरे घ्यायची गरज नाही आहे. नेक्स्ट आता आपण पाहतोय फ्लोएमचे 4 प्रकार. फ्लोएम जे आहे याचे प्रकार हे थोडेसे सिमिलर आहेत झायलेमसोबतच, फक्त पहिले 2 पार्ट्स वेगळे आहेत. व्यवस्थित लिहिते. सगळ्यात पहिल्यांदा आपण घेणार आहोत ते म्हणजे सीव ट्यूब. सीव ट्यूब काय असणार आहे ते आपण पुढे डिटेलमध्ये पाहणार आहोत. जस्ट आता आपण नावांची तोंड ओळख करून घेतोय. सगळ्यात पहिल्यांदा असतं सीव ट्यूब. नेक्स्ट असतं कंपॅनियन सेल. त्याला कंपॅनियन काय म्हणतात त्याच्यामागे पण एक इंटरेस्टिंग स्टोरी आहे, ती आपण पुढे पाहूया. त्याच्यानंतर नेक्स्ट असणार आहे ते म्हणजे फ्लोएम फायबर्स. आणि ॲट दी एंड असणार आहे फ्लोएम पॅरेन्कायमा. आता याच्यामध्ये तुम्ही जर पाहिलं तर याच्यामध्ये फायबर्स जे आहेत ते डेड असतात, बाकी सगळं ऑलमोस्ट लिव्हिंग आहे. सो त्याच्यामुळे फ्लोएम कसं आहे, लिव्हिंग सेल्स जास्त असल्यामुळे लिव्हिंग पार्ट आहे. झायलेम नॉन लिव्हिंग होता किंवा डेड पार्ट होता. याच्यामध्ये पण पॅरेन्कायमा आहे, पॅरेन्कायमा पण कसं आहे, लिव्हिंग पार्ट आहे. ओके, सो हे झाले 4 पार्ट्स कोणाचे, फ्लोएमचे. आता आपण एक एक पार्ट व्यवस्थित पाहूया. लेट अस स्टार्ट विथ झायलेम. द कॉम्प्लेक्स टिश्यू आर मेड अप ऑफ मोर दॅन 1 टाईप ऑफ सेल्स अँड दीज वर्क टुगेदर ॲज अ युनिट. हे एका युनिटमध्ये, म्हणजे जरीही खूप साऱ्या प्रकारच्या सेल्सपासून बनलेले असले तरी पण हे एका युनिटप्रमाणे काम करतात. यांच्यामध्ये जाम एकता आहे, बंधुभाव वगैरे सगळं यांच्यामध्ये आहे. सो सबसे पहिले 2 प्रकार आहेत झायलेम फ्लोएम. झायलेम फंक्शन्स ॲज अ कंडक्टिंग टिश्यू फॉर वॉटर अँड मिनरल्स फ्रॉम रूट टू स्टीम अँड लीव्स. रूट्सपासून ऑब्वियसली पाणी कोण कलेक्ट करणार आहे, रूट्स कलेक्ट करणार आहेत. सो रूट्सने जे काही पाणी कलेक्ट केलेलं आहे ते पाणी स्टेम्सपर्यंत, लीव्सपर्यंत पोहोचवण्याचं काम कोण करतं, झायलेम, विच इज अ कंडक्टिंग टिश्यू. पाण्यासोबतच मिनरल्स देखील पोहोचवण्याचं काम करतात. हे युनिडायरेक्शनल आहेत, म्हणजे फक्त खालूनच वर जाऊ शकतात. त्यांच्यामध्ये जे कंडक्शन आहे तर ते स्टीम किंवा लीव्सपासून रूटपर्यंत येत नाही, तर फक्त रूट्सपासूनच स्टेम किंवा लीव्सपर्यंत जाऊ शकतं. 1 वे रोड आहे. ओके, सो आफ्टर दॅट नेक्स्ट आहे की इट ऑल्सो प्रोव्हाइड्स मेकॅनिकल स्ट्रेंथ टू दी प्लांट पार्ट्स. आपण आत्ताच पाहिलं की याच्यामध्ये डेड पार्ट जास्त आहे, आणि डेड पार्ट जास्त असल्यामुळे ज्याच्यामध्ये हे डेड पार्ट जास्त असतो ते काय करणार आहे, सपोर्ट द्यायचं काम करतात. सो ऑब्वियसली हे जे आपलं झायलेम आहे तर ते काय करणार आहे, कंडक्शनसोबतच मेकॅनिकल सपोर्ट देण्याचंही काम करणार आहे. ओके, ट्रेकिड्स आहेत, वेसल्स आहेत, झायलेम फायबर्स आहेत, झायलेम पेरेन्कायमा आहे. सो TVFP असं तुम्ही निमोनिक्स करून लक्षात ठेवू शकता. TV आणि FP काहीतरी ठेवा असं लक्षात. ओके, सो सगळ्यात पहिल्यांदा आपण ट्रेकिड्स पाहूया. ट्रेकिड्स जे असतात ही एक लाईन महत्त्वाची आहे, ही आपण नंतर पाहणार आहोत. ओके, ही वेसल्समध्ये आपण पाहूया. काय सांगितलं एवढंच की जिम्नोस्पर्म्समध्ये वेसल्स प्रेझेंट नसतात. सो आपण आधी ट्रेकिड्स पाहूया, मग आपण वेसल्सकडे जाऊया.
ट्रेकिड्स आर इलॉंगेटेड और ट्यूब-लाइक सेल्स विथ थिक अँड लिग्निफाईड वॉल्स अँड टॅपरिंग एंड्स. जे ट्रेकिड्स आहेत ते इलॉंगेटेड आहेत. याची तोंड ओळख करून घ्या. हे आहे आपले ट्रेकिड्स. ट्रेकिड्स कसे आहेत? असे इलॉंगेटेड आहेत, लांबलचक आहेत, ट्यूबसारखे आहेत, थिक आहेत का तर हे सपोर्टही करणार आहेत आणि लेग्निनपासून बनलेले आहेत कारण ह्यांना स्ट्रॉंग व्हायचं आहे. हे डेड आहेत. डेड म्हणजे काय? याच्यामध्ये एक लिग्निन नावाचा खूप खूप टणक असं मटेरियल प्रेझेंट आहे फॉर दी सपोर्ट पर्पज. टॅपरिंग आहे म्हणजे दोन्ही एंड्स अशा पद्धतीने असे निमुळते झालेले आहेत. ओके, याला आपण काय म्हणतो? टॅपरिंग एंड्स म्हणतो. सो दीज आर डेड सेल्स. हे कशा आहेत? डेड आहेत. मर गए हे डेड सेल्स आहेत आणि ह्याच्यामध्ये प्रोटोप्लाझम नाही आहे. ऑब्व्हियसली डेड सेल्स आहेत म्हणजे प्रोटोप्लाझम असेल का? नसणार. सिम्पल. आफ्टर दॅट नेक्स्ट आहे द इनर लेअर ऑफ द सेल वॉल हॅव थिकनिंग विच व्हेरी इनफॉर्म. ओके, सो जे इनर पार्ट आहे याच्यामध्ये जे थिकनिंग असणार आहे तर ते काही ठिकाणी असं रिंग लाईक असतं. ओके, याच्यामध्ये रिंग लाईक असणार आहे. काही ठिकाणी ते रेटिक्युलर असतं म्हणजे नेटवर्क लाईक प्रेझेंट असतं. काही ठिकाणी स्प्रिंग लाईक असतं. ओके, सो त्यानुसार असे काही प्रकार पडतात. जर ते रिंग लाईक असेल त्याला आपण म्हणतो ॲन्युलर टाईप. जर स्पेरिकल नाही, स्प्रिंगसारखं असेल त्याला आपण म्हणतो स्पायरल टाईप. जर ते नेटवर्क म्हणजे जाळी असेल याच्यामध्ये जाळीसारखे असेल त्याला आपण म्हणणार आहोत रेटिक्युलेट. ओके, सो याचे असे काही प्रकार पडतात. जर याच्यामध्ये स्पॉट असतील म्हणजे असं अशा पद्धतीने आहे आणि याच्यामध्ये जर असे स्पॉट किंवा पिट्स प्रेझेंट असतील याला आपण म्हणणार आहोत पिटेड टाईप. ओके, तर अशा पद्धतीने याचे प्रकार पडतात. नेक्स्ट आहे इन फ्लावरिंग प्लांट्स ट्रेकिड्स अँड वेसल्स आर द मेन ट्रान्सपोर्टिंग एलिमेंट्स. सो त्यातल्या त्यात या 4 एलिमेंट्समध्ये झायलेमच्या 4 एलिमेंट्समध्ये जे ट्रेकिड्स आणि वेसल्स आहेत ते काय आहेत? ते मेन कंडक्शनचं काम करतात. बाकीचे झायलेम पेरेन्काइमा आणि झायलेम फायबर आहेत त्याचं आपण काम पुढे पाहणार आहोतच. पण बेसिकली जे ट्रेकिड्स आणि वेसल्स आहेत फ्लावरिंग प्लांट्समध्ये, फ्लावरिंग म्हणजे कोण? एन्जिओस्पर्म्स आपण पाहतोय. ओके, एन्जिओस्पर्म्समध्ये बेसिकली ट्रेकिड्स आणि वेसल्स वॉटर कंडक्शनचं काम करतात. मग तुम्ही म्हणाल 2-2 कशाला पाहिजे? ट्रेकिड्स बास होते की. तर ट्रेकिड्स काय करतात? वॉटर कंडक्शनचं काम करतातच. पण इतकं जास्त जर जास्त मोठं प्लांट असेल, जास्त मोठं ट्री असेल, सपोज की फॉर एक्झाम्पल बेनियन ट्री वगैरे आहे, तर या मोठ्या ट्रीजमध्ये पाणी घेऊन जायचं काम एकट्या ट्रेकिड्स करून होत नाही. त्याला एक सपोर्ट म्हणून किंवा त्याचं एक काय म्हणतो आपण त्याला, एक फ्रेंड म्हणून त्या ठिकाणी असणार आहे वेसल्स, जे की एक्स्ट्रा वॉटर म्हणजे खूप जास्त ट्रेकिड्सपेक्षाही जास्त वॉटर कंडक्शन करण्याचं काम कोण करतात? वेसल्स करतात. ओके, सो ट्रेकिड्स आणि वेसल्स हे एन्जिओस्पर्म्समध्ये दोन्हीही प्रेझेंट असतात. फ्लावरिंग प्लांट्समध्ये म्हणजेच एन्जिओस्पर्म्समध्ये. आता आपण पाहिलं होतं मागाशी की वेसल्स जे आहेत तर ते जिम्नोस्पर्म्समध्ये नसतात. का नसतात त्याचं रिझन तुम्हाला या ठिकाणी कळेल. सो वेसल्स आधी आपण त्याचं स्ट्रक्चर वगैरे सगळं समजून घेऊया, मग तुम्हाला याचं रिझन सांगते. ओके, सो वेसल इज अ लॉंग सिलेंड्रिकल ट्यूब लाईक स्ट्रक्चर मेड अप ऑफ मेनी सेल्स कॉल्ड एज वेसल मेंबर्स इच विथ लिग्निफाईड वॉल. या सगळ्यामध्ये मोस्टली म्हणजे वेसल्समध्ये आणि ट्रेकिड्समध्ये लिग्निन प्रेझेंट आहे. का तर हे एकतर सगळ्यात महत्त्वाची गोष्ट डेड आहेत, टफ आहेत, थिक आहेत, त्यांना सपोर्टचं काम करायचं आहे आणि टफ होण्यासाठी त्यांना लिग्निन असणं गरजेचं आहे. ओके, सो हे कशा आहेत? तुम्ही जर या ठिकाणी पाहिले तर अशा पद्धतीने ट्यूबलाईक स्ट्रक्चर आहे, सिलेंड्रिकल आहेत आणि ट्यूबलाईक आहेत. हे कसे होते? इलॉंगेटेड होते आणि ट्यूबलाईक होते. ओके, डिफरन्स लक्षात घ्यायचा आहे. आणि यांच्यामध्ये ही जी सेंट्रल कॅव्हिटी आहे हे मधून पोकळ असतात. ट्यूब माहिती आहे ना, ते पाईपची वगैरे ट्यूब असते, तर त्याप्रमाणे मधून हे पोकळ असतात. नेक्स्ट आहे द वेसल सेल्स आर ऑल्सो डिवॉइड ऑफ प्रोटोप्लाझम. डिवॉइड म्हणजे काय? नसणे. याच्यामध्ये प्रोटोप्लाझम नाही आहे, म्हणजेच हे कसे आहेत? डेड सेल्स आहेत ऑब्व्हियसली. नेक्स्ट आहे वेसल मेंबर्स आर इंटरकनेक्टेड थ्रू परफोरेशन इन देअर कॉमन वॉल्स. सो यांच्यामध्ये अशा कॉमन वॉल्स असतात. हे एक झालं अशा पद्धतीने. याच्या खाली दुसरा असं अटॅच असतं. थोड़ा सा कलर चेंज करते हैं हम लोग. कौन सा ले हां, चला ह्याला घेऊया. याच्या खाली अशा पद्धतीने दुसरं असणार आहे वेसल. तर हे जे मध्ये आहे एकमेकांना कसे अटॅच होतात तर यांच्यामध्ये असे पोर्स असतात आणि पोर्समुळे हे एकमेकांना अटॅच होतात. ओके, तर अशा पद्धतीने एकावरती एक असं शिडीसारखं ते चढत जातं. आफ्टर दॅट नेक्स्ट आहे, कुठे होतं आपण? हां, सर्दी झाली, सॉरी. सो द प्रेझन्स ऑफ वेसल इज अ कॅरेक्टरिस्टिक फीचर ऑफ एन्जिओस्पर्म्स. म्हणजे हे आपण वॅस्क्युलर प्लांट्समध्ये कोण पाहतो? टेरिडोफाइट्स पाहतो, जिम्नोस्पर्म्स पाहतो आणि एन्जिओस्पर्म्स पाहतो. तर वेसल्स हे फक्त आणि फक्त एन्जिओस्पर्म्समध्ये असतात. वेसल्स कोणामध्ये असतात? फक्त आणि फक्त एन्जिओस्पर्म्समध्ये असतात. जे ट्रेकिड्स आहेत तर ते टेरिडोफाइटा, जिम्नोस्पर्म आणि एन्जिओस्पर्म या तिघांमध्ये पण असतात. पण वेसल्स फक्त आणि फक्त एन्जिओमध्ये असतात. कारण हेच आहे की मगाशी आपण पाहिलं होतं की जे वेसल्स आहेत ते जास्त वॉटर कंडक्ट करायला हेल्प करतात. आणि तुम्ही जर पाहिलं तर टेरिडोफाइट्स आणि जिम्नोस्पर्म हे एवढे मोठे प्लांट्स नसतात. हे थोडेसे छोटे किंवा हर्ब्सच्या फॉर्मॅटमध्ये वगैरे असतात.
सो त्यांना एवढं जास्त पाण्याची गरज नसते आणि गरज नाही आहे त्याच्यामुळे त्यांच्यामध्ये वेसल्सही नसतात. फक्त ट्रॅकिड्स वॉटर कंडक्शनचं काम करू शकतात. सो दॅट्स वाय यांच्यामध्ये वेसल्स प्रेझेंट नसतात. फक्त एन्जिओस्पर्म्समध्ये वेसल्स प्रेझेंट असतात. ओके. आफ्टर दॅट नेक्स्ट आहे झायलेम फायबर. Xylem fibers have highly thickened walls, are obliterated central lumen and these may either be separate or aseptate. सेप्टेट म्हणजे काय हे आपण आधी पण पाहिलेलं आहे आय गेस. सेप्टेट म्हणजे काय तर अशा पद्धतीने जेव्हा त्यांचं स्ट्रक्चर असतं याच्यामध्ये जर असे कंपार्टमेंट्स प्रेझेंट असतील आणि या कंपार्टमेंट्सच्या मध्ये जर काही स्पॉट्स वगैरे प्रेझेंट असेल किंवा बेसिकली जर आपण फंगायमध्ये पाहिलं होतं की त्यांच्यामध्ये कुठे पाहिलं होतं आपण फंगाय बायोलॉजिकल क्लासिफिकेशनमध्ये, तर त्यामध्ये आपण पाहिलं होतं की जे त्यांचे हायफा असतात तर हायफामध्ये सेप्टा प्रेझेंट असतं आणि त्या कंपार्टमेंटमध्ये अशा पद्धतीने न्यूक्लियस वगैरे असतं. तर तो संदर्भ तुम्ही लक्षात ठेवू शकता. याच्यामध्ये काय होणार आहे, हे जे आपलं काय आहे हे झायलेम फायबर आहे याच्यामध्ये अशा पद्धतीने कंपार्टमेंट्स तयार होतात आणि हे जे कंपार्टमेंट्स तयार होणार आहेत त्याला आपण म्हणणार आहोत हे जे कंपार्टमेंट्स तयार होणार आहेत त्याला आपण म्हणणार आहोत सेप्टेट. आणि जर हे कंपार्टमेंट्स नसतील आणि एकच सलग अशा पद्धतीने जर फायबर प्रेझेंट असेल त्याला आपण म्हणणार आहोत एसेप्टेट. ओके. सो डिपेंड अपॉन की त्याच्यामध्ये कंपार्टमेंट्स आहेत की नाहीत त्यांच्यामध्ये अशा पद्धतीने प्रकार पडतात. आणि हे जे बेसिकली आहेत फायबर्स हे पूर्णतः स्क्लेरेन्कायमा सेलपासून बनलेले असतात. स्क्लेरेन्कायमा सेल म्हणजे डेड सेल आणि हे खूप जास्त टफ असतात. त्याच्यामध्ये ऑब्व्हियसली लेग्निन वगैरे प्रेझेंट असणार आहे आणि हे अशा पद्धतीने दिसतात. लेट मी शो यू. 1 मिनिट. हां ओके. सो हे अशा पद्धतीने असतात आणि अशा पद्धतीने सेप्टेट असेल तर असे आणि सेप्टेट नसतील तर हे मधले कंपार्टमेंट नसणार आहे. आणि बेसिकली हे सपोर्टसाठी मेकॅनिकल सपोर्टसाठीच असतात आणि हे सगळ्या वॅस्क्युलर प्लांट्समध्ये आपल्याला पाहायला मिळतात. मग ते टेरिडोफाईट असो, आपला जिम्नोस्पर्म असो आणि एन्जिओस्पर्म असो. नेक्स्ट आहे झायलेम पेरेन्कायमा. सेल्स आर लिव्हिंग अँड थिन वॉल्ड. हे लिव्हिंग आहेत का तर पेरेन्कायमा सेल्स आहेत. थिन वॉल्ड आहेत का तर पेरेन्कायमा सेल्स आहेत. झायलेम पेरेन्कायमा म्हटलं की पेरेन्कायमाचे जे सगळे कॅरेक्टरिस्टिक्स आहेत ते सगळे इथे वापरता येणार आहेत. ओके. मग ते लिव्हिंग असेल, थिन वॉल्ड असेल, सेल वॉल सेल्युलोजपासून बनलेलं आहे, हे सगळे तुम्हाला कंडिशन्स या ठिकाणी वापरता येतील. सगळं काही तुम्ही या ठिकाणी घेऊ शकता. नेक्स्ट आहे फूड स्टोरेज करण्याचं काम करतं. सो याच्यामध्ये स्टार्च आणि फॅट्स वगैरे स्टोअर्ड असतात. आणि अजून एक सबस्टन्स आहे ते म्हणजे टॅनिस प्रेझेंट असतं याच्यामध्ये, म्हणजे स्टोअर्ड असतं याच्यामध्ये. नेक्स्ट आहे रेडियल कंडक्शन ऑफ वॉटर टेक्स प्लेस बाय दी रे पेरेन्कायमॅटस सेल्स. सो हे जे पेरेन्कायमॅटस सेल्स आहेत याच्यामध्ये रेडियल कंडक्शन म्हणजे जसं की रेडियल डायरेक्शन आपण म्हणतो, म्हणजे सगळ्या डायरेक्शनच्या माध्यमातून याच्यामध्ये वॉटर जे आहे तर ते वरती कंडक्ट केलं जातं किंवा ट्रान्सपोर्ट केलं जातं. ओके. सो याला आपण म्हणणार आहोत रे पेरेन्कायमा सेल्स. जे झायलेम पेरेन्कायमामध्ये असतात त्याला आपण रे पेरेन्कायमा सेल्स असं म्हणतो का तर ते रेडियल कंडक्शन करतात. ओके. सो हे झालं झायलेमचे 4 एलिमेंट्स. नेक्स्ट आहे प्रायमरी झायलेम असतं आणि सेकंडरी झायलेम असतं. ओके. प्रायमरी झायलेम आणि सेकंडरी झायलेम. प्रायमरी झायलेम 2 प्रकारचं असतं, प्रोटोझायलेम आणि मेटाझायलेम. आता हे काय आहे तर प्रोटो म्हणजे काय, सगळ्यात आधी, प्राचीन, पुरातन, प्रिमिटिव्ह. ओके. आणि प्रोटोझायलेम हे काय आहे तर सगळ्यात पहिल्यांदा जे झायलेमचा पार्ट तयार होतो त्याला आपण म्हणणार आहोत प्रोटोझायलेम. त्याच्यानंतर जे तयार होतं त्याला आपण म्हणणार आहोत मेटाझायलेम. आता या ठिकाणी मॅच्युअर कोणतं असेल, प्रोटो की मेटा, जरा असं थोडंसं कॉमन सेन्स. या ठिकाणी मॅच्युअर असणार आहे ते म्हणजे मेटाझायलेम आणि प्रोटोझायलेम हे थोडंसं कमी मॅच्युअर असणार आहे असं आपण म्हणू शकतो. सगळ्यात पहिल्यांदा जे फॉर्म होतं, सगळ्यात पहिल्यांदा तयार होणारे जे प्रायमरी झायलेम आहे त्याला आपण म्हणतो प्रोटोझायलेम. लेटर फॉर्म होणारे जे आहे त्याला आपण म्हणणार आहोत मेटाझायलेम. सो या ठिकाणी पण 2 कंडिशन आहेत. जर हे प्रोटोफायलेम लेट मी ड्रॉ 1 मिनिट. ओके. सो हे जे मी गोळे काढते हे मी ॲक्च्युली झायलेम दाखवण्याचा प्रयत्न करते. झायलेमचे हे जे सगळे पार्ट्स आहेत ते दाखवण्याचा प्रयत्न करते. सो हे आहे आपलं पीथ. ओके. हे पीथ वगैरे तुम्हाला पुढे कळेलच, बट आता जस्ट लक्षात ठेवा की हे आहे आपलं पीथ. ओके. हे आहे आपलं पीथ. आणि ह्या पीथच्या पेरिफेरीला किंवा पीथच्या जवळ हे जे काय तुम्हाला पाहायला मिळतात, कलर देते मी त्याला थोडासा, हे जे तुम्हाला पिंक कलरमध्ये पाहायला मिळतात हे काय आहे प्रोटोझायलेम. ओके. हे काय आहे प्रोटोझायलेम. जर हे प्रोटोझायलेम पीथच्या जवळ असेल किंवा पीथच्या आजूबाजूला असेल तर त्याला या कंडिशनला आपण म्हणणार आहोत एन्डार्च कंडिशन. या कंडिशनला आपण काय म्हणणार आहोत, एन्डार्च कंडिशन. जेव्हा प्रोटोझायलेम त्या पीथच्या जर आजूबाजूला असेल किंवा जवळ असेल त्याला आपण म्हणणार आहोत एन्डार्च कंडिशन. मग जे मेटाझायलेम आहे ते कुठे असतं तर मेटाझायलेम या ठिकाणी असणार आहे
ही जी कंडिशन आहे म्हणजे जे पेरिफेरी आहे झायलेमचं, तर या ठिकाणी प्रेझेंट असणार आहे मेटाझायलेम. सो मेटाझायलेम पीथपासून दूर आहे आणि प्रोटोझायलेम पीथच्या जवळ आहे, अशी जी कंडिशन असेल त्याला आपण म्हणणार आहोत एन्डार्ज कंडिशन. आणि याच्या अपोजिट म्हणजे काय, तर मेटाझायलेम पीथच्या जवळ आहे. लेट मी ड्रॉ अगेन. आता या एन्डार्जच्या अपोजिट काय असणार आहे, एक्सार्च. ओके, सो एक्सार्च म्हणजे काय, तर हे असणार आहे आपलं प्रायमरी झायलेम. याच्या आतमध्ये आहे आपलं पीथ आणि या पीथच्या आतमध्ये हे जे आहे हे आहे आपलं मेटाझायलेम. ओके, सो मेटाझायलेम पीथच्या जवळ आहे आणि जे प्रोटोझायलेम आहे तर ते पीथच्या लांब आहे किंवा पेरिफेरीकडे आहे. अशी जेव्हा कंडिशन असेल तर या कंडिशनला आपण म्हणणार आहोत एक्सार्च कंडिशन. काय म्हणणार आहोत, एक्सार्च कंडिशन. ही जी एक्सार्च कंडिशन असते ही आपल्याला रूट्समध्ये पाहायला मिळते आणि मग अशी आपण जी एन्डार्ज कंडिशन पाहिली ती स्टेममध्ये पाहायला मिळते. ओके, स्टेममध्ये एन्डार्ज कंडिशन, रूट्समध्ये एक्सार्च कंडिशन. एक्सार्च कंडिशनमध्ये जे आपलं प्रोटोझायलेम असतं तर ते पेरिफेरीकडे असतं आणि जे मेटाझायलेम आहे तर ते पीथकडे असतं. आणि हे जर आपण एन्डार्जमध्ये पाहिलं तर जे मेटाझायलेम आहे तर ते पेरिफेरीकडे असतं आणि जे प्रोटोझायलेम आहे तर ते पीथकडे असतं. ओके, सो आय होप की तुम्हाला डिफरन्स कळला असेल. आता आपण ही सगळी थिअरी वाचूया. सगळ्यात पहिल्यांदा हे तुम्हाला कळलेलं आहे की सगळ्यात पहिल्यांदा प्रोटोझायलेम तयार होतं आणि आफ्टर दॅट नेक्स्ट लेटर ऑन मेटाझायलेम तयार होतं. ओके, सो स्टेम्समध्ये जे प्रोटोझायलेम आहे तर ते सेंटरकडे म्हणजे पीथकडे असतं आणि जे मेटाझायलेम आहे तर ते पेरिफेरीकडे असणार आहे आणि या कंडिशनला आपण म्हणणार आहोत एन्डार्च कंडिशन. आणि रूट्समध्ये जर आपण पाहिलं तर जे प्रोटोझायलेम आहे तर ते कुठे असतं, पेरिफेरीकडे असतं आणि जे मेटाझायलेम आहे ते कुठे असतं, पीथकडे असतं आणि या कंडिशनला आपण म्हणणार आहोत एक्सार्च कंडिशन. ओके, सो हे थोडंसं कन्फ्युजन होऊ शकतं याच्यामध्ये, सो तुम्ही लक्षात ठेवा. एक कंडिशन लक्षात ठेवा एन्डार्च आणि त्या एन्डार्चच्या सगळं अपोजिट कुठे असणार आहे, एक्सार्चमध्ये. ओके, सो कोणतं पण एक लक्षात ठेवा, त्याच्या अपोजिट सगळं कोणामध्ये असणार आहे, दुसऱ्या याच्यामध्ये. नेक्स्ट आहे, हे झालं सगळं झायलेमबद्दल. आता आपण जस्ट एकदा रिवाईज करूया की झायलेममध्ये काय काय आहे आणि मग आपण जाणार आहोत पुढे. सो झायलेमचे पहिल्यांदा तर 4 प्रकार पडतात. सगळ्यात पहिल्यांदा असणार आहे ट्रेकिड्स, मग आहे वेसल्स, मग आहे झायलेम फायबर्स, मग आहे झायलेम पेरेंटकायमा. हे तिघं जे आहेत ते कसे असतात, डेड असतात आणि जे पेरेंटकायमा आहे ते कसं आहे, लिव्हिंग आहे. सो जे ट्रेकिड्स आहेत, ट्रेकिड्स आपल्याला टेरिडोफाइट्समध्ये, जिम्नोस्पर्म्समध्ये, एंजिओस्पर्म्समध्ये तिघांमध्ये पाहायला मिळतं. पिंगा तुम्ही लक्षात ठेवू शकता, आता जस्ट मला आठवलं. सो पी म्हणजे काय, टेरिडोफाइट्स, जी म्हणजे काय जिम्नोस्पर्म आणि ए म्हणजे एंजिओस्पर्म. सो पिंगा ट्रेकिड्समध्ये. नेक्स्ट आहे वेसल्स, फक्त एंजिओस्पर्म्समध्ये असतात, जिम्नोस्पर्म्समध्ये आणि टेरिडोफाइट्समध्ये नसतात. नेक्स्ट आहे फायबर्स. फायबर्स सगळ्या वॅस्क्युलर प्लांट्समध्ये मिळतात, टेरिडोफाइट्समध्ये पण, जिम्नोस्पर्म्समध्ये पण, एंजिओस्पर्म्समध्ये पण. सो या ठिकाणी पण पिंगा. नेक्स्ट आहे पेरेंटकायमा. सो हे जे पेरेंटकायमा सेल्स आहेत हे पण सगळ्यामध्ये पाहायला मिळतात. हे कसे आहेत, लिव्हिंग आहेत आणि पेरेंटकायमाचे सगळे कॅरेक्टर्स यामध्ये आहेत. हे स्टोरेजचं पण काम करतात आणि कंडक्शनचं पण काम करतात. ओके, आणि बेसिकली झायलेम कसं आहे, डेड आहे आणि हे सपोर्टचं देखील काम करतं. नेक्स्ट झायलेममध्ये अजून एक प्रकार पडतो ते म्हणजे प्रायमरी झायलेम. सेकंडरी पण आहे, ते आपण नंतर पाहूया. प्रायमरी झायलेम, सेकंडरी पण लिहून ठेवते. सो प्रायमरी झायलेममध्ये अजून 2 कंडिशन्स आहेत, ते म्हणजे प्रोटोझायलेम आणि मेटाझायलेम. सो प्रोटोझायलेम आणि मेटाझायलेम यांच्या अरेंजमेंटनुसार ते स्टेममध्ये आहेत तर रूटमध्ये आहेत, त्याच्यानुसार 2 प्रकार पडतात, एन्डार्च आणि एक्सार्च. एन्डार्च म्हणजे काय, प्रोटोप्लाझम कुठे आहे, पीथकडे आहे आणि प्रोटोझायलेम कुठे आहे, पीथकडे आहे आणि मेटाझायलेम कुठे आहे, पेरिफेरीकडे आहे. आणि जर आपण एक्सार्चमध्ये पाहिलं, एक्सार्च रूट्समध्ये पाहायला मिळतं. याच्यामध्ये जे प्रोटोझायलेम आहे तर ते कुठे आहे, पेरिफेरीकडे आहे आणि मेटाझायलेम कुठे आहे, पीथकडे आहे. ओके, सो फायनली आता आपण पाहणार आहोत फ्लोएम. फ्लोएम ट्रान्सपोर्ट्स फूड मटेरियल, फ्लोएम FP फूड मटेरियल फ्लोएम असं काहीतरी लक्षात ठेवा. युजली फ्रॉम लिव्स टू दी अदर पार्ट्स ऑफ द प्लांट. फूड कुठे तयार होतं, कुक कोण आहेत, प्लांटचे लिव्स आहेत, कारण ते काय करतात, फोटोसिंथेसिस करतात आणि फोटोसिंथेसिसद्वारेच प्लांटमध्ये फूड तयार होतं. सो प्लांटमध्ये जे काही फूड तयार झालेलं आहे ते प्लांटच्या सगळ्या बॉडी पार्ट्समध्ये पोहोचवण्याचं काम कोण करणार आहे, फ्लोएम. सो फ्लोएम इन अँजिओस्पर्म्स इज कंपोज्ड ऑफ सीव ट्यूब एलिमेंट्स, कंपॅनियन सेल्स, फ्लोएम पेरेंटकायमा आणि शेवटचं काय असणार आहे, फ्लोएम फायबर्स. ओके, सीव ट्यूब्स, कंपॅनियन सेल्स, SCPF. ओके, सीव ट्यूब्स, कंपॅनियन सेल्स आणि हे जे पॅरेंटकायमा आणि फायबर्स आहे दोघांमध्ये पण कॉमन आहे, म्हणजे झायलेममध्ये पण होतं आणि फ्लोएममध्ये पण आहे. फक्त तुम्हाला सीव ट्यूब्स आणि कंपॅनियन सेल्स एक्स्ट्राचं लक्षात ठेवायचं आहे. सो बेसिकली तुम्ही या ठिकाणी डायग्राम पाहू शकता फ्लोएमचा, कशा पद्धतीने अरेंजमेंट आहे ते आधी आपण बघूया. सो हे जे आहे काय आहेत, हे तुम्हाला जे पाहायला मिळते हे असं ब्ल्यू कलरमध्ये किंवा इंडिगो कलरमध्ये हे आहे सीव ट्यूब आणि हे जे
पिंक कलरमध्ये किंवा डार्क पिंक कलरमध्ये पाहायला मिळत आहे, हे आहे तुमचे कंपॅनियन सेल्स. ह्याला कंपॅनियन सेल्स का म्हणतात? कारण हे सीव ट्यूब सोबत असतात, हे दोघं एकत्र काम करतात, फ्रेंड्स आहेत. आणि हे जे तुम्हाला पाहायला मिळते बाहेरच्या रिजनमध्ये, याला आपण म्हणणार आहोत फ्लोएम पेरेन्कायमा. काय म्हणणार आहोत? फ्लोएम पेरेन्कायमा. आणि पेरेन्कायमाची सगळी कामं हे देखील करणार आहे, ते लिव्हिंग असणार आहे आणि ते सगळं ते करणार आहेत. नेक्स्ट आहे जिम्नोस्पर्म्स हॅव अल्ब्युमिनस सेल्स अँड सीव सेल्स. दे लॅक सीव ट्यूब्स अँड कंपॅनियन सेल्स. सो जे जिम्नोस्पर्म्स आहेत त्यांच्यामध्ये सीव ट्यूब्सच्या ऐवजी काय असतं? सीव सेल्स असतात. आणि कंपॅनियन सेल्सच्या ऐवजी काय असतं? अल्ब्युमिनस सेल्स असतात. पुन्हा एकदा, जिम्नोस्पर्ममध्ये सीव ट्यूब्स आणि कंपॅनियन सेल्स ॲब्सेंट असतात, त्यांच्याऐवजी त्यांच्यामध्ये सीव सेल्स आणि अल्ब्युमिनस सेल्स रेस्पेक्टिव्हली असतात. सीव ट्यूब एलिमेंट्स आर ऑल्सो लॉंग ट्यूब लाईक स्ट्रक्चर्स अरेंज लॉंगिट्युडिनली अँड असोसिएटेड विथ कंपॅनियन सेल्स. हे खूप महत्त्वाचं आहे. जे सीव ट्यूब्स असणार आहेत तर ते कंपॅनियन सेल्ससोबत असोसिएट असणार आहेत, एकत्र असणार आहेत. कारण काय आहे ते आपण पुढे पाहूया. सो तुम्ही या ठिकाणी डायग्राममध्ये कुठे कसे आहेत ते पाहू शकता. इलॉंगेटेड आहेत, अशा पद्धतीने असणार आहेत. सीव ट्यूबसारखं ट्यूब असणार आहे. नेक्स्ट आहे देअर एंड वॉल्स आर परफोरेटेड इन दी सीव लाईक मॅनर टू. सीव म्हणजे काय? चाळणी किंवा गाळणी, ज्याला आपण गाळणी नाही चाळणी माहिती आहे ना, आपण पीठ वगैरे चाळतो. सो त्यामध्ये कसे असे स्पॉट काय म्हणतो, होल वगैरे असतात, तर त्याप्रमाणे या सीव ट्यूबमध्ये असतात. सो दॅट्स वाय त्याला आपण सीव ट्यूब असं म्हणतो. ओके, सो याच्यामध्ये जॉईन करण्यासाठी किंवा यांचे जे एंड्स आहेत सीव ट्यूबचे, तर या ठिकाणी तुम्हाला जे पिंक कलरचे स्पॉट्स पाहायला मिळतात किंवा होल्स पाहायला मिळतात त्याला आपण म्हणतो सीव स्पोर्ट्स. याच्या आधारे ते एकमेकांना जॉईंट असतात. आफ्टर दॅट नेक्स्ट आहे अ मॅच्युअर सीव एलिमेंट पजेसेस अ पेरिफेरल सायटोप्लाझम अँड अ लार्ज व्हॅक्यूल बट लॅक्स अ न्यूक्लियस. सो हे जे सीव ट्यूब असतात हे जेव्हा लहान असतात, इमॅच्युअर असतात, तेव्हा त्यांच्यामध्ये न्यूक्लियस असतं. पण एकदा का ते मॅच्युअर झाले की त्यांना असं वाटते की न्यूक्लियसचं काम संपलं, म्हणून ते न्यूक्लियसला हाकलतात. न्यूक्लियस जेव्हा हाकललं की तुम्हाला माहिती आहे न्यूक्लियस काय आहे? सेलचं ब्रेन आहे. आणि जर सेलच्या ब्रेनलाच जर बाहेर काढला तर सेल काम करू शकेल का व्यवस्थित? नाही करू शकणार. मग आता आपल्या सेलमधल्या न्यूक्लियसला तर त्यांनी बाहेर काढलं, मग सेलमधलं काम तर व्यवस्थित करायचं आहे. मग ते काय करतात? कंपॅनियन सेलचा आधार घेतात. कंपॅनियन सेलमध्ये न्यूक्लियस त्याचं स्वतःचं आहे. मग कंपॅनियन सेल काय करतं? जाऊ दे, आपला दोस्त आहे, आजूबाजूला राहतो म्हणून त्याला हे हेल्प करतात. आणि सीव ट्यूबला जे काय न्यूक्लियसचं काम आहे ते स्वतःकडे न्यूक्लियस नसल्यामुळे कंपॅनियन सेलच्या सहाय्याने, कंपॅनियन सेलच्या न्यूक्लियसच्या सहाय्याने सीव ट्यूबची कामं होतात. कळलं का मी काय बडबडले ते? डायग्राममध्ये आपण पाहूया, जास्त चांगलं कळेल. अरे तुम कोण हो भैया, जाओ. हां, डायग्राममध्ये तुम्ही जर पाहिलं तर या ठिकाणी तुम्हाला पाहायला मिळते की जे ब्ल्यू कलरचे आहेत ते आहेत सीव ट्यूब्स. सीव ट्यूब्स मॅच्युअर झाल्यानंतर त्यांनी स्वतःचं फक्त न्यूक्लियस रिमूव्ह केले. सायटोप्लाझम वगैरे सगळं प्रेझेंट आहे. स्वतःचं न्यूक्लियस रिमूव्ह केलं. का रिमूव्ह केलं? तर एफिशियन्सी इन्क्रीज करण्यासाठी त्यांनी स्वतःचं न्यूक्लियस रिमूव्ह केलं. पण न्यूक्लियस रिमूव्ह केल्यानंतर त्यांना कळलं की अरे न्यूक्लियसशिवाय आपली बरीचशी कामं होऊ शकत नाहीत. मग ते काय करतात? आजूबाजूला पाहतात, न्यूक्लियस दे दो असं करतात. आणि मग त्यांना कळतं की आपल्या बाजूला आहेत ते म्हणजे कंपॅनियन सेल्स. कंपॅनियन सेल्सकडे स्वतःचं न्यूक्लियस आहे. हे काय आहे? कंपॅनियन सेल्सचं न्यूक्लियस. मग ते काय करतात? कंपॅनियन सेल्सकडे फ्रेंडशिप करतात आणि हे जे कंपॅनियन सेल्स आहेत ते त्यांच्यामध्ये न्यूक्लियस काय करतात? या सीव ट्यूबला जी न्यूक्लियसने करण्याची कामं असतात किंवा न्यूक्लियसने जे काही ऑर्डर वगैरे देण्याची कामं असतात ते कंपॅनियन सेलचं न्यूक्लियस सीव ट्यूबला ऑर्डर देण्याचं वगैरे काम करतं. ओके, म्हणजे बेसिकली यांच्यामध्ये एक छानसा समझोता वगैरे होतो आणि हे दोघं एकमेकांना हेल्प करत असल्यामुळे या सेलला आपण म्हणतो कंपॅनियन सेल. ओके, सो आय होप तुम्हाला कळलं असेल. कुठे होतं आपण? किधर थे? हां, सो अशा पद्धतीने जे कंपॅनियन सेल आहे त्याच्या हेल्पने सीव ट्यूब आपलं काम करतं न्यूक्लियस गेल्यानंतर देखील. नेक्स्ट आहे द फंक्शन्स ऑफ सीव ट्यूब्स आर कंट्रोल्ड बाय न्यूक्लियस ऑफ कंपॅनियन सेल्स. आणि त्याच्यामुळे जे सीव ट्यूबचं फंक्शन आहे जे ॲक्च्युअली सीव ट्यूबच्या न्यूक्लियसने करायला हवं होतं ते कोण करणार आहे आता? कंपॅनियन सेलचं न्यूक्लियस. आता आपण पाहतोय कंपॅनियन सेल्स. कंपॅनियन सेल्स आर स्पेशलाइज्ड पॅरेन्कायमॅटस सेल्स. हे पॅरेन्कायमॅटस सेल आहे, म्हणजे हे कसं असणार आहे? लिव्हिंग सेल असणार आहे. विच आर क्लोजली असोसिएटेड विथ सीव ट्यूब एलिमेंट्स. आपण आत्ताच पाहिलं. द सीव ट्यूब एलिमेंट्स आर अँड कंपॅनियन सेल्स आर कनेक्टेड बाय पिट फील्ड्स प्रेझेंट बिटवीन देअर कॉमन लॉंगिट्युडिनल वॉल. सो तुम्ही जर या दोघांमध्ये पाहिलं तर हे दोघं खूप जवळ आहेत. यांच्यामध्ये कॉमन लॉंगिट्युडिनल वॉल असते ज्यामध्ये स्लिट्स किंवा पोर्स प्रेझेंट असतात ज्याद्वारे हे दोघं एकमेकांना हेल्प करतात. ओके, रुको. हां, आफ्टर दॅट नेक्स्ट आहे The companion cells help in maintaining the pressure gradient in the sieve tubes.
आता हे कंपॅनियन सेल्स काय करतात, सीव ट्यूब्समध्ये प्रेशर ग्रेडियंट म्हणजे तुम्हाला माहिती आहे लो प्रेशर टू हाय प्रेशर हे जे प्रेशर ग्रेडियंट असतं त्याला आपण प्रेशर ग्रेडियंट म्हणतो. सो ते मेंटेन करण्याचं काम देखील कोण करतं, कंपॅनियन सेल्स. कंपॅनियन सेल्स का करतं, तर कंपॅनियन सेल्सकडे न्यूक्लियस आहे आणि सीव ट्यूबकडे नाही आहे, त्याच्यामुळे कंपॅनियन सेल्स सीव ट्यूबला हेल्प करतं. नेक्स्ट आहे काय आहे, फ्लोएम पॅरेन्काइमा. So phloem parenchyma is made up of elongated tapering cylindrical cells which have dense cytoplasm आणि nucleus आणि त्याच्यामध्ये असतं सेल्युलोज, त्याच्यामध्ये पीट्सही असतात. हे सगळं त्याच्यामध्ये असतं कोणामध्ये, फ्लोएम पॅरेन्काइमामध्ये. हे सगळं तुम्हाला माहिती आहे, सेल्युलोज वगैरे पीट्स वगैरे असतं. आता ह्याच्यामध्ये आहे एक नवीन शब्द, ते म्हणजे प्लास्मोडेस्माटा. प्लास्मोडेस्माटा म्हणजे काय, ज्याप्रमाणे आपण ॲनिमल सेल्समध्ये पाहिलं होतं सेल जंक्शन असतात ज्याद्वारे त्याच्यामध्ये 3 प्रकार असतात, टाईट जंक्शन असतं, गॅप जंक्शन असतं आणि कुठलं असतं रे, अजून एक कुठलं तरी जंक्शन असतं. सो टाईप जंक्शन असतं, गॅप जंक्शन असतं आणि अजून एक जंक्शन असतं की ज्याद्वारे काय म्हणतो आपण त्याला, आठवा कोणाला आठवतं तर मला सांगा, मला आठवत नाही आहे. सो टाईप जंक्शन असतं आणि टाईट जंक्शन असतं आणि गॅप जंक्शन असतं. सो गॅप जंक्शनद्वारे काय होतं, जे सगळे आयन्स वगैरे आहेत तर ते एकमेकांना पाठवले जातात. ओके, म्हणजे 2 सेल्सच्यामध्ये एक्सचेंज केलं जातं. आणि जसं की त्यामध्ये कम्युनिकेशनसाठी किंवा आयन एक्सचेंजसाठी सेल जंक्शन प्रेझेंट असतं, त्याचप्रमाणे प्लांट सेलमध्ये अगदी तसंच नाही पण थोड्याशा डिफरंट वेमध्ये प्लास्मोडेस्माटा प्रेझेंट असतं की ज्याद्वारे 2 प्लांट सेल्स एक दुसऱ्यांमध्ये आयन्स वगैरे एक्सचेंज करू शकतात. सो तेच आहे हे प्लास्मोडेस्माटा की जे पिट्सच्या थ्रू अरेंज्ड आहे सेल्सच्या मध्ये. कोणते सेल्स, पॅरेन्काइमा सेल्स. नेक्स्ट आहे The phloem parenchyma stores food material and other substances like resins, latex, mucilage, etc. फ्लोएम पॅरेन्काइमा आहे. पॅरेन्काइमाचं मेन हे काय आहे की फूड स्टोअर करणं, मटेरियल स्टोअर करणं. ते त्याने स्वतःचा मूळ स्वभाव अजिबात नाही सोडला आहे, तो तिथे गेलं तरी पण स्टोरेज करणारच आहे. काय काय स्टोअर करणार आहेत, रेझिन्स, लॅटेक्स, म्युसिलेज म्हणजे एक स्टिकी सबस्टन्स असतं तर ते वगैरे स्टोअर करणार आहे. फ्लोएम पॅरेन्काइमा इज ॲबसेंट इन मोस्ट ऑफ दी मोनोकॉटिलेडन्स. हे मोस्ट ऑफ दी मोनोकॉटिलेडन्समध्ये ॲबसेंट असणार आहे. कोण, फ्लोएम पॅरेन्काइमा. आतापर्यंत आपण फ्लोएममध्ये कोणतीही एक्सेप्शनल कंडिशन पाहिली नव्हती. आता आपण पाहतोय की फ्लोएम पॅरेन्काइमा जे आहे तर ते मोनोकॉटिलेडन्समध्ये मोस्टली ॲबसेंट असतं. नेक्स्ट आहे फ्लोएम फायबर्स आर मेड अप ऑफ स्क्लेरेन्कायमॅटस सेल्स. फायबर्स जे आहेत तर ते ऑब्वियसली स्क्लेरेन्कायमॅटस सेल्सपासून बनले असणार आहेत. स्क्लेरेन्कायमा टिश्यू असणार आहेत. आपण झायलेममध्येही हे पाहिलं होतं. सो स्क्लेरेन्कायमाचे असल्यामुळे हे डेड असणार आहे, त्याच्यामध्ये प्रोटोप्लाझम वगैरे काही नसणार आहे. दीज आर जनरली ॲबसेंट इन प्रायमरी फ्लोएम बट आर फाउंड इन सेकंडरी फ्लोएम. जसं की मगाशी आपण प्रायमरी झायलेम पाहिलं होतं त्याचप्रमाणे इथेही प्रायमरी फ्लोएम आहे. सो हे जे फायबर्स आहेत, फ्लोएम फायबर्स आहेत तर ते प्रायमरी फ्लोएममध्ये ॲबसेंट असतात बट सेकंडरी फ्लोएममध्ये प्रेझेंट असतात. सेकंडरी फ्लोएम काय आहे तर ते कंपॅनियन रिंग्सच्या सहाय्याने तयार होतं. कसं तयार होतं ते आपण सेकंडरी ग्रोथमध्ये पाहणार आहोत. ओके, सो दीज आर मच इलॉंगेटेड, अनब्रांच्ड अँड हॅव पॉइंटेड नीडल लाईक एपायसेस. द सेल वॉल ऑफ फ्लोएम फायबर इज क्वाईट थिक. का थिक असणार आहे, कारण हे स्क्लेरेन्कायमापासून बनलेलं आहे. स्क्लेरेन्कायमाचे सगळे कॅरेक्टर्स याच्यामध्ये येणार आहेत. सो ॲट मॅच्युरिटी दीज फायबर्स लूज देअर प्रोटोप्लाझम अँड बिकम डेड. फ्लोएम फायबर्स ऑफ ज्यूट, फ्लॅक्स, हेम्प आर यूज कमर्शियली. सो तुम्ही जर हे ज्यूट किंवा फ्लॅक्स सीड्स किंवा हेम्प वगैरे पाहिलं असेल तर त्यामध्ये त्यांचे जे फायबर्स असणार आहेत तर ते कसे असतात, डेड असतात, म्हणजे एकदम टणक असतात आणि ते कमर्शियली वगैरे वापरले जातात. नेक्स्ट आहे द फर्स्ट फॉर्म्ड प्रायमरी फ्लोएम कन्सिस्ट ऑफ नॅरो सीव ट्यूब्स अँड इट इज रेफर्ड ॲज प्रोटोफ्लोएम. सो तुम्ही मगाशी जसं की आपण प्रोटोझायलेम आणि मेटाझायलेम पाहिलं होतं त्याचप्रमाणे या ठिकाणी ही प्रोटोफ्लोएम आहे. जे सगळ्यात पहिल्यांदा तयार होतं त्याला आपण म्हणणार आहोत प्रोटोफ्लोएम आणि नेक्स्ट तयार होतं त्याला आपण म्हणणार आहोत मेटाफ्लोएम. सो सगळ्यात पहिल्यांदा तयार होणारे जे नॅरो सीव ट्यूब्स आहेत त्याला आपण म्हणतो प्रोटोफ्लोएम आणि त्यानंतर तयार होणारे जे फ्लोएम्स आहेत ज्याच्यामध्ये बिगर होत जातात, म्हणजे जसं की मगाशी मी डायग्राम ड्रॉ केला होता अशा पद्धतीने. सो हे काय होते, ट्यूब्स होते ना, तर त्याच पद्धतीने इथेही हे जे छोटे ट्यूब्स आहेत त्याला आपण म्हणणार आहोत प्रोटोफ्लोएम, जे की छोटे सीव ट्यूब्स आहेत. छोटे म्हणजे नॅरो सीव ट्यूब्स आहेत आणि जे मोठे मोठे सीव ट्यूब्स पुढे होत जातात त्याला आपण म्हणणार आहोत मेटाफ्लोएम. ओके, हे कुठे पाहायला मिळतं, प्रायमरी फ्लोएममध्ये पाहायला मिळतं. नेक्स्ट आहे टिश्यू सिस्टम. सो आय थिंक की व्हिडिओ खूप मोठा झाला आहे. टिश्यू सिस्टम जी आहे तर ते आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. यामध्ये आपण 3 प्रकार पाहणार आहोत. एपिडर्मल टिश्यू सिस्टीम, याला आपण डर्मल टिश्यू सिस्टीम असंही म्हणतो. नेक्स्ट आहे ग्राउंड टिश्यू सिस्टीम आणि थर्ड वन आहे व्हेस्क्युलर टिश्यू सिस्टीम. हा थोडासा मोठा टॉपिक आहे. नेक्स्ट आहे ते म्हणजे आपण पाहणार आहोत की जरा किती पळतंय ना हे.
नेक्स्ट आपण पाहणार आहोत की जे डायकोटिलेडन्स प्लांट्स आहेत आणि मोनोकोटिलेडन्स प्लांट्स आहेत यांच्या रूट्समध्ये, स्टेममध्ये, लीफमध्ये काय काय सिमिलॅरिटीज आहेत, काय काय डिफरन्सेस आहेत ॲनाटॉमीमध्ये, ते आपण सगळ्या याच्यामध्ये पाहणार आहोत. सो आय होप की आजचा हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल आणि बस झाला आजचा एवढाच अभ्यास. नेक्स्ट आपण पाहणार आहोत पुढच्या व्हिडिओमध्ये. पुन्हा भेटूया. थँक्यू सो मच फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ. सी यू इन द नेक्स्ट व्हिडिओ.